नमस्कार मित्रांनो, मी चेतन ठाकरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आमच्या पॉडकास्ट चॅनल द चेतन शो स्टोरीज ऑफ चेंज को पावर्ड बाय नाशिक फोन केअरमध्ये. मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात भरपूर सारे मित्र असतात. एखादा एक दोन मित्र आपले खूप जिवलग असतात. पण या मित्रांमध्ये एक न दिसणारा मित्र आपल्यासोबत असतो. तो म्हणजे लोक काय म्हणतील. हा मित्र असा असतो की जर आपण काही करायला जात असो नवीन, किंवा आपल्याला काही आपलं विचार मांडायचे असतील, किंवा आपल्याला जे काहीतरी वेगळं करायचं असेल जे लोकांपेक्षा थोडंसं हटके असेल, तर या गोष्टी करताना तो मित्र आपल्याला थोडंसं मागं खेचण्याचं काम करतो की तू जर असं केलं तर लोक काय म्हणतील, तुला हे करायचं आहे लोक काय म्हणतील, तू असं बोलला लोक काय म्हणतील. तर ह्या गोष्टींमध्ये थोडंसं आपल्याला काहीतरी आपल्याला पेशन्स धरून किंवा एक चांगला विचार करून सगळ्या गोष्टींना अवॉइड करून आपल्याला स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करायचं असेल तर आपल्याला लोक काय म्हणतील ह्या गोष्टीचा विचार थोड्या वेळासाठी बंद करायला लागेल. तर आजचा जो आपला एपिसोड होणार आहे तो आपण याच विषयावर बोलण्यासाठी एक छान गप्पांमार्फत आपण लोक काय म्हणतील या मित्राला आज आपल्या आयुष्यातून आपण काढून टाकणार आहे. आणि त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत मिस सोनन चरण, ज्या की एक प्रोफेशनल सायकोलॉजिस्ट आहे. त्या आपल्याला पूर्णपणे ह्या बाबतीत काय नेमकं आपल्या त्या बोलण्याच्या मागे किंवा बोलल्यानंतरची आपली जी सायकोलॉजी असते ती नेमकी काय असते ही आपण त्यांच्याकडून व्यवस्थितरित्या एक चांगल्या मार्गाने समजून घेऊया. चला तर मग आजच्या एपिसोडला आपण सुरू करूया. आपण आज थेट त्यांच्याशी बोलूया. तर मित्रांनो, सुरू करूया आपला आजचा एपिसोड. आज आपल्यासोबत, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आपल्यासोबत आज आहे सायकोलॉजिस्ट मिस सोनन चरण. मॅम, तुमचं आमच्या पॉडकास्ट चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. तुम्ही वेळात वेळ काढून बेसिकली या छोट्याशा गोष्टीसाठी, जी की छोटी नाही आहे, की लोक काय म्हणतील, जो आपला टॉपिक आहे आजचा, ह्या टॉपिकसाठी तुम्ही आज आमच्या इथे पॉडकास्टसाठी आलात. तुमचं आमच्या पॉडकास्ट चॅनलमध्ये मी खूप मनापासून स्वागत करतो. थँक्यू चेतन सर. ॲक्च्युली मी पण तुम्हाला थँक्यू बोलते, तुम्ही बोलवलं याबद्दल. आणि जो तुम्ही विषय सांगितला आहे, लोक काय म्हणतील, हे मला फारच आवडलं. त्या हिशोबाने मी विचार केला की हे तर नक्कीच करायचं आहे आता. खूप थँक्यू, तुम्ही बोलवलं त्याबद्दल तुमचं धन्यवाद. सुरुवात आपण तुमच्यापासून करूया. ओके. जेव्हा मी तुम्हाला असं इन्व्हाइट केलं की आमच्या पॉडकास्ट चॅनल आहे असं असं, आपल्याला या पर्टिक्युलर सब्जेक्टवर थोडासा वेळ हवा आहे तुमचा, तर तुम्ही असा विचार केलेला की अरे यार, मी पॉडकास्ट केला तर लोक काय म्हणतील, असा विचार केला होता का? हा विचार मी अंतर्मन सुरू करायच्या आधी नक्कीच केला होता. त्या दिवसापासून मी विचार केला की यानंतर कधीच विचार नाही करायचा की लोक काय म्हणतील, कारण त्यानंतर जो अनुभव आपल्याला येतो तो निश्चितच खूप छान असतो. आणि असं वाटलं होतं की काही वेगळं होईल. जसं तुम्हाला तर स्टेज डेअरिंग आहे, ऑफकोर्स तुमचे रील्स वगैरे आम्ही बघतो, आहे बऱ्यापैकी तुम्हाला क्राऊड अवेअरनेस आहे, पण पॉडकास्टला यायचं काहीतरी असं काही शंका मनात? शंका म्हणण्यापेक्षा मी एक्साइटेड होती, खूप जास्त एक्साइटेड होती. कारण कॅमेऱ्याचं ऑकवर्डनेस मलाही होतं सुरुवातीला. जेव्हा फर्स्ट रील केली त्यावेळेस मला 1 तास लागला. आता असं झालंय की नाही, आपण करू शकतो. आणि जेव्हा लोक काय म्हणतील पेक्षा जेव्हा लोक तारीफ करतात ना की नाही खूप छान करते तू, तर मी तेवढंच ऐकते जे चांगलं म्हणतात. तर मी तोच विचार केला की हे एक नवीन अनुभव राहील आणि मी खूप जास्त एक्साइटेड होती हा शूट करण्यासाठी. सुरू करूया आपण आपल्या पहिल्या प्रश्नाने. ओके. जो की एक बेसिक प्रश्न आहे. कुठलीही गोष्ट आपण सुरू करताना किंवा असं काही आपल्याला एखादा विचार जरी मांडायचा असेल तर लोक आपल्या ॲक्शनपेक्षा आपल्या विचारांना किंवा आपल्या बिहेवियरला खूप एक जज करतात. बरोबर. एक जजमेंटल एक बिहेवियर असतं. बरोबर. त्याबद्दल काय वाटतं, म्हणजे आपण त्या गोष्टीला किती रिस्पॉन्सिव्ह राहिलं पाहिजे? खूपच चांगला प्रश्न आहे चेतन तुमचा. तर यामध्ये थोडक्यात तुमचं हे म्हणणं आहे की लोक जज करतात जास्त, की आपण ओव्हर थिंक करतो, लोक जज करतायत असं, बरोबर? तर या दोन्हीही गोष्टी आहेत. पहिलं, जेव्हा आपण कुठलं काही काम करतो त्यावेळेस लोक काय म्हणतील किंवा लोक आपल्याला जज करतील का, हा नक्कीच एक पैलू आहे त्यामध्ये.
पण मला असं वाटतं की ओव्हर थिंक करण्यापेक्षा किंवा लोकांचं जजमेंट आपण लक्ष न देता आपले मूल्यांवरती जास्त भर देऊन पुढे वाटचाल केली पाहिजे. कारण सोसायटल एक्सेप्टन्स जो आपण म्हणतो, त्यासाठी आपण लोक जज करतायत किंवा ज्या प्रकारे आपण वाढलोय, तर त्या हिशोबाने कुठे ना कुठे हा मनात कायमच विचार राहणार आहे. तर जजमेंट तर आहेच, पण ओव्हर थिंकिंग त्याला जास्त जास्त कारणीभूत आहे. येस कारणीभूत आहे. आणि इंस्टाग्राम किंवा सोशल मीडिया याचा काही इम्पॅक्ट जाणवतो यावर? नक्कीच जाणवतं. कारण जसं मी तुम्हाला बोलले, की आपण एक्सटर्नल व्हॅलिडेशनकडे जास्त लक्ष जास्त देतोय लक्ष सध्या. देतो. जसं की Instagramवरती एखादी स्टोरी लावतंय कोणी, Yes. तर ते लोक जे आपली परफेक्ट लाईफ दाखवतात Instagramच्या स्टोरीजवरती, ते पाहून आपल्याला नक्कीच फोमो किंवा एक हां, तो सोशल होतो. सोशल बॅकवर्डनेस येऊन जातो, की असं वाटतं अरे आपण मागे राहून गेलोय का? किंवा फोमो जो आहे, की फिलिंग ऑफ मिसिंग आउट. तर कोणीतरी वेकेशनला जातं इंटरनॅशनल, कोणीतरी खूप परफेक्ट लाईफ आहे, कोणाला मुलं झालेत आणि पर्सनल जर आपल्या वयात विचार केला बरोबर. तर हे सगळं पाहून खूप फॅसिनेटिंग वाटतं. पण मला असं वाटतं त्यावेळेस एक सोशल मीडियाच्या Instagramच्या स्टोरीवरती फक्त सगळं काही अवलंबून नसतं. तर रिअल लाईफ आणि सोशल लाईफ किंवा सोशल मीडियाची लाईफ यामध्ये खूप डिफरन्स आहे. त्या गोष्टींमधला जो डिफरन्स आहे तो नेहमीच आपण ग्राउंडेड राहून लक्षात ठेवलं पाहिजे. आता आपण बघतो की समजा मी एखादी पोस्ट टाकली हां फॉर एक्झाम्पल, किंवा दुसऱ्याने एखाद्याने पोस्ट टाकली, हां तर त्या पोस्टला जे लाईक्स मिळतात हां त्यावर आपला बऱ्यापैकी कॉन्फिडन्स डिपेंड असतो. हां जर का आपण जे करतोय ना, आपण ते जर का सोशल मीडियावर अपलोड केलं आणि ते जर का लोकांना आवडलं नाही किंवा ते फॉर एक्झाम्पल लाईक्स कमी आले, हां 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 तर आपल्याला असं वाटतं अरे यार मी खरंच काय बरोबर करतोय की नाही करत आहे, हां की माझं लोकांना आवडत नाही, की सोसायटीमध्ये मी परफेक्ट नाही आहे, असं आपल्याला एक कॉन्फ्लिक्ट जाणवतो कधी कधी. हां 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 तर असं काही कधी वाटलं तुम्हाला की अरे हा पण फॅक्टर काही लोकांमध्ये वाटला, की म्हणजे ॲज अ ट्रीट करताना किंवा एखादी काउन्सिलिंग थेरपी देताना असं जाणवलं कधी? असं होतं ते जसं आपण म्हणतो एक स्पॉटलाईट इफेक्ट ज्याला आपण म्हणतो, की फॉर एक्झाम्पल आपण एखादी पोस्ट टाकतोय आणि जर आपल्याला चांगला रिस्पॉन्स मिळतोय, तर हे म्हणजे आपण मनोवैज्ञानिक रीतीने पण पाहिलं, तर कोणी जर आपल्याशी चांगलं बोलतंय, आपली तारीफ करते, तर आपल्याला बरं वाटतं. बट तेव्हा जेव्हा लाईक्स येत नाही किंवा त्याला रिस्पॉन्स येत नाही, त्यावेळेस असं कुठे ना कुठे कॉन्फिडन्स नक्कीच कमी लो होतो. होतो. पण लो होण्यापेक्षा किंवा मग असं विचार करण्यापेक्षा की या गोष्टीला लाईक्स का कमी भेटले, तर ते परत तीच गोष्ट झाली की लोकांच्या रिॲक्शनवरती आपलं स्वतःचं कॉन्फिडन्स येस कायम म्हणजे टिकवून न ठेवता स्वतःचं काम करत राहायला करत पाहिजे. राहायला आणि पाहिजे. याला दुसरी एक गोष्ट अशी पण कारणीभूत आहे, आपण लहानपणापासून बघतो की आपल्या घरच्यांनी आपल्याला तसंच वाढवलेलं आहे की या स्कूलमध्ये या कॉलेजमध्ये तुम्ही एवढे नंबर्स घेतले किंवा या गोष्टी तुम्ही अशा हो, केल्या मग. किंवा या शिक्षणाच्या व्यतिरिक्तही तुम्ही हॉबीज जेव्हा जोपासतात त्यामध्ये तुम्ही जर चांगलं केलं तरच तुमची वाहवा होईल आणि नाही तेव्हाच तर तुम्हाला मग आपलं ब्रेनची ग्रोथच तशी झाली आहे लहानपणापासून. एक्सपेक्टेशन्स आपले त्यावर डिपेंड आहेत. 100% आपले एक्सपेक्टेशन्स आहेत त्याच्यावरती. बट आता जसं आपलं वय आहे किंवा यंग जनरेशन आहे, तर मला असं वाटतं की सेल्फ अवेअरनेस हा झाला पाहिजे, की लोकांच्या त्या रिस्पॉन्सवरती किंवा सोशल मीडियावरती जे लाईक किंवा शेअर करतील किंवा कॉमेंट करतील, चांगलेही लाईक्स असतात, चांगलेही कॉमेंट्स असतात, वाईटही असतात. येस. तर मग चांगल्या गोष्टींना घ्यायचं आणि वाईट असतील तर ते इग्नोर करणं, सोडून द्यायचं. सोडून देणं हेच एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि नक्कीच कॉन्फिडन्स तो हलतो, बट त्याचा फरक न पडू देणं हे एकच सोल्युशन आहे. कारण आमचाही कॉन्फिडन्स बऱ्यापैकी हल्लेला होता आधी. अच्छा. आम्ही त्या गोष्टी इग्नोर करून आम्ही जस्ट की एक चला बाबा एक थोडंसं इन्फॉर्मेटिव्ह काहीतरी आम्ही कॉन्ट्रीब्यूट करू सोसायटीसाठी म्हणून आम्ही नवीन नवीन एपिसोड टाकत असतो. हां हां पण एवढा हा फॅक्टर आहे की एक्सपेक्टेशन जर तुम्ही बाजूला ठेवले तर तुमचा तो कॉन्फिडन्स लॅक होत नाही, बरोबर बरोबर. एवढं आम्हाला जाणवलं. म्हणजे अल्पकालीन वेळासाठी जर आपण विचार केला की भरपूर लाईक्स आले किंवा एखाद्या रीलला रिस्पॉन्स भेटला तर ते बरं वाटेल. बट दीर्घकालीन तुम्हाला जर सॅटिस्फॅक्शन हवंय, मेंटल सॅटिस्फॅक्शन, मेंटल पीस हवंय, तर तुम्ही तुमचं काम करत राहावं, प्रामाणिकपणे काम करत राहावं. बरोबर. आणि चांगल्या गोष्टींना वाहवाही भेटतेच. चांगलं काम करता आणि चांगलंच काम करताय तुम्ही. येस, थँक्यू फॉर दॅट. माझा पुढचा प्रश्न असा होता
जेव्हा आपण जिमला जातो, हम्म, जो आपला पहिला दिवस असतो, हम्म. की आपण काय कपडे घालायचे, हा तिथे कपडे लोक काय घालतील, लोक मला नोटीस करतील का, हा ह्या गोष्टीकडे तुमचा पाहायचा दृष्टिकोन काय होतो, की अरे की खरंच या गोष्टींचा फरक पडतो एखाद्या पर्सनॅलिटीवर? जसं आपण जिम जॉईन करतो फर्स्ट टाइम, एखाद्या वेळेस जातो, तर असं थोडक्यात मी जेव्हा आधी पण हा विषय घेतला, स्पॉटलाईट इफेक्ट ज्याला आपण हो. म्हणतो, म्हणजे तुम्ही एखाद्या अननोन ठिकाणी जाताय आणि तिकडे सगळे अनोळखी लोक आहे, पण आपल्याला असं वाटतं प्रत्येकजण मलाच बघतोय का काय, हा का माझं काही फॉर्म चुकतोय, चुकतोय, काय मला हा ते हसतील, मिरर मधनं माझ्याकडेच बघतायत का काय. असं होतं. पण असं नसून जो ब्रेन तुमचं नवीन गोष्ट सुरू करताना जो स्पॉटलाईट इफेक्ट देतो तुम्हाला स्वतःला, तर त्याला थोडं इग्नोर करायचं, कारण प्रत्येकजण त्याचं त्याचं वर्कआउट करत असतं, कोणीही आपल्याकडे बघत नसतं. नसतं. हे अवेअरनेस असला पाहिजे Yes. त्यावेळेस, आणि हे हळूवारपणेच येतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जिम जेव्हा करतो आपण, जेव्हा फॉर एक्झाम्पल एखाद्या गोष्टीची न्यू सुरुवात झाली आहे, तर 2-3 दिवस आपल्याला फार ऑकवर्डनेस येतं, हो. की होईल नाही होईल, मी तर बारीकच आहे किंवा मी तर जाडच आहे, तिकडे तर खूप परफेक्ट आहे. ते लोक वर्षांपासून तिथे करतायत आणि ते पण त्या गोष्टीतनं गेलेले आहेत, म्हणून आज ते त्या स्तरावरती आहे. तर या गोष्टींना, सेल्फ ऑकवर्डनेसला बाजूला ठेवून कधी पण बाकीच्या लोकांना एक मोटिवेशन म्हणून बघायला हवं आणि कम्पॅरिझन नाही करायला हवं. हे एकमेव मला असं वाटतं त्यामागे आपल्याला सोल्युशन आहे, की हा इफेक्ट पण कमी होईल आणि आपण चांगल्या रीतीने पुढे काम करू. माझा पुढचा प्रश्न असा होता, की आता नसेल, मे बी असेल पण आपण त्या फेजमध्ये नाही, त्याच्यामुळे आपल्याला माहीत नसेल, पण लोक जेव्हा म्हणजे फॉर एक्झाम्पल रिलेशनमध्ये असतात हां. किंवा कोणती एखादी स्पेशल मुमेंट असते, तर त्या स्पेशल मुमेंट ती जगून झाल्यानंतर अच्छा. सुद्धा त्या गोष्टीचं काहीतरी एक प्रूफ म्हणून ते स्क्रीनशॉट आपल्याजवळ ठेवतात, की परत ही गोष्ट होईल की नाही होणार, की मे बी ती खूपच मेमोरेबल असेल, की असं पण असू शकतं की त्यांना जरासा ट्रस्ट इश्यू असतो, की असं नाही झालं तर, असं पण काय असतं का? हो, हे प्रमाण पण वाढलंय सध्या च्या जनरेशनमध्ये म्हणा, किंवा आपल्याही वेळेस जे काही असेल, तर त्यामध्ये असं झालंय की काही लोकांना काही वाईट अनुभव आलेले असतील हां. पास्टमध्ये. ओके, तर त्यामुळे ट्रस्ट इश्यूज म्हणजे पुरावे जपण्याचा प्रकार जास्त वाढलाय. तर हे एक प्रकारचे पुरावेच आहेत. काही त्यांचं कॉन्व्हर्सेशन असेल, काही प्रॉमिसेस असतील, मग ते कुठल्याही प्रकारचे असो, किंवा काही पर्सनल मुवमेंट्स असतील. यातही जर चांगल्या गोष्टींसाठी जर ते जपतायत तर वेल अँड गुड. पण पुरावे म्हणून जपत असतील तर मला असं वाटतं आपलं इमोशनल किंवा मानसिक संतुलन हे दुसऱ्यांच्या पर्सनल किंवा त्यांच्या रिॲक्शन्सवरती अवलंबून नसताना स्वतःच्या कॉन्फिडन्स बिल्डिंगवरती टाकायला हवा. आणि हे जपून किंवा पुरावे जपणे हे करणे या व्यतिरिक्त दोघांनी बसून संवाद साधायला हवा. आम्ही रिलेशनशिप इश्यूजमध्ये पण वर्क करतो. तर त्यामध्ये असं आहे की जेव्हा असं वाटतं की एक व्यक्ती त्यातनं बाहेर जातोय आणि एक व्यक्ती धरून ठेवतोय त्या रिलेशनशिपला, तर त्यामध्ये एकमेकांवरती आळ टाकणं किंवा मग जबरदस्ती नातं जपणं, त्यापेक्षा एक चान्स द्यायचा, बसून संवाद घालायचा. पुरावे जपण्यापेक्षा कधी पण संवाद केलेला कधी पण बेटर असतं आणि त्या हिशोबाने पुढे वाटचाल करायला हवी. तसाच एक प्रकार आहे की जेव्हा आपण आपलं काही इम्पॉर्टंट चॅट चालू असतं व्हॉट्सअपला किंवा कुठे पण, किंवा एक महत्वाचं कन्व्हर्सेशन चालू असतं, तेव्हा काय होतं, एक आपण खूप एक्सायटेड किंवा एक खूप असं एक डिपेंडन्सी होऊन जाते आपल्याला त्या कन्व्हर्सेशनवर. बरोबर. तेव्हा असं वाटतं की समोरचा जेव्हा टाईप करतोय की खूप हा काहीतरी आता बोलणार आहे, म्हणजे खूप सारं, पण नंतर कळते तो मेसेजच येत नाही. ओके. त्यावेळेस जी एन्झायटी वाढून जाते त्या पर्सनची खूप जास्त, असं अरे याला काय बोलायचं होतं, एवढं टायपिंग आलं, मेसेज आला नाही. हे नॉर्मल असतं की ॲबनॉर्मल? हे नॉर्मल आहे. नॉर्मल आहे. तुम्ही इमोशनली जर एखाद्या व्यक्तीसोबत अटॅच्ड आहेत, मग ते इमोशनल असो किंवा प्रोफेशनल असो, बॉस पण असेल, बॉस टाईप करत आहे, टाईप करता करता अरे त्यांनी मेसेज पुढे कंटिन्यूस केलं नाही, तर ब्रेनमध्ये ना फ्लाईट इफेक्ट, सिनॅरिओज क्रिएट होतात, ओव्हर थिंकिंग होते. तर थोडीफार एन्झायटी होणं हे फार कॉमन आहे. तसंच लव्ह रिलेशनशिपमध्ये, जसं रोमॅन्टिक रिलेशनशिप्समध्ये तुम्ही म्हणताय,
त्यात पण जर समोरचा व्यक्ती कॉन्व्हर्सेशन करत आहे, मग ते काही वाद होत असो किंवा मग काही रोमॅन्टिक कॉन्व्हर्सेशन असो, काहीही असो, त्यामध्ये जर टायपिंग येऊन मग टायपिंग थांबलंय, तर हे आपल्या ब्रेनची एक आपण हे म्हणू शकतो की डिफेन्स मेकॅनिझम आहे. त्यात काय होतं की सिक्युरिटीसाठी, फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा जुन्या काळात जर पाहिलं, आधी आपल्यासारखं एवढं मॉडर्न टेलिफोन्स, मेसेजेस, इंस्टाग्राम हे सगळं नव्हतं. तेव्हा फोन कॉल्स व्हायचे, STD व्हायचं, त्याच्या आधी गेलं तर शेजारच्या कोणाच्या तरी घरी फोन असायचा, तुमचा फोन हो आला, तुमचा फोन आला. लवकर या. मग ब्रेनला असं असतं, त्यावेळेस आपले घरचे काय विचार करायचे की अरे काहीतरी झालंय वाटतं, म्हणून फोन एवढ्या दिवसानंतर फोन आलाय म्हणजे काहीतरी झालंय. तर तर कुठे ना कुठे ती एक टेंडन्सी रुतलेली आहे आणि आपल्या ब्रेनची तशी एक रिॲक्ट करायची टेंडन्सी आहे, जेणेकरून त्यावेळेस वर्स्ट केस सिनारिओज आपण इमॅजिन करतो. तसं न करता थोडेसे पेशन्स ठेवले पाहिजे आणि नेहमीच वाईट होईल हा न विचार करता चांगलाच पॉझिटिव्ह थिंकिंग थोडीशी ठेवली पाहिजे. ते एन्झायटी मध्ये कन्वर्ट न होतं, मला असं वाटतं की थोडं रिलॅक्स, ती मेसेज जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तरी आपण पेशन्सली वेट केलं पाहिजे. राईट. कारण त्या एन्झायटी मध्ये काय होतं, खूप सारे विचार लोकांच्या डोक्यात येतात. बरोबर. पण तो मेसेज उलटा असतो आणि सगळ्यात महत्वाचं, हो, त्याआधी एवढंच काहीतरी इमॅजिन करून होऊन जातं की अरे बापरे म्हणजे काय, असं होतं. आणि ती एन्झायटी आहे ना नॉर्मल आहे. मग त्यावेळेस आपण स्वतःलाच विचारायचं, एक पॉज घ्यायचा, ते 10 सेकंड पॉज घ्यायचं. फॉर एक्झाम्पल ट्रॅफिक सिग्नल आपण बघतो, ट्रॅफिक सिग्नल रेड लाईट असते, मध्ये येलो आणि खाली ग्रीन. तर रेड लाईटचा अर्थ काय असतं की आपण रिॲक्ट करायच्या मोडमध्ये. समजा एक थॉट आला, आता त्या सिच्युएशनमध्ये समोरच्यानी सोडून दिलाय, तर तुम्ही रिॲक्ट करण्याच्या टेंडन्सीत आहे की आता मी, आणि त्या रिॲक्शनमध्ये ना तुम्ही वर्स्ट केस सिनारिओ, तुम्ही एकदम रागाच्या भरात असू शकता, तुम्ही काहीही बोलू शकता, म्हणजे जे नको ते वाईट गोष्टी होऊ शकतात. त्या व्यतिरिक्त जर येलो लाईटमध्ये आपण आपल्या ब्रेनला आणलं आणि 10 सेकंड विचार केला की मी हे अझम्पशन करतोय का फक्त ओव्हर थिंकिंग करतोय म्हणून असं होते, का समोरचा व्यक्ती बिझी असेल, का कोणी येऊन गेलं असेल, का काही इम्पॉर्टंट काम आलं असेल, थोड्या वेळात ते रीच आउट करतील. आणि जेव्हा ते थोड्या वेळात रीच आउट करतील त्यावेळेस आपल्या त्या अँगरला कंटिन्यू न करता, एन्झायटीला कंटिन्यू न करता, कामली तुम्ही तोच प्रश्न विचारा. 2 गोष्टी होऊ शकतात. एक होऊ शकतं की मी एवढा वेळ मी वाट बघत होतो, हे का नाही आलं, किंवा हे रिॲक्शन निघू शकतं. दुसरं एक असू शकतं की समोरचा व्यक्ती सहजपणे तुम्हाला जे पण झालं असेल ते तुम्हाला उत्तरं भेटतील समोर, म्हणजे तो संवाद पण सॉफ्टली होऊन जाईल आणि दुसरी गोष्ट वाद टळतील. त्यामुळे ती एन्झायटी कशी टाळायची आता हे आपल्यावरतीच आहे. त्याला आपणच एक सोल्युशन आहे, दुसरं कोणी काही नाही आहे. नक्कीच. माझा नेक्स्ट क्वेश्चन असा होता मॅम की काही लोक ना, म्हणजे आता माझे असं भरपूर फ्रेंड्स असतात आपले की ते सोशली, म्हणजे जे काही आपले सोशल मीडिया जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर खूप एकदमच फुल ऍक्टिव्ह असतात. म्हणजे त्यांना आपल्याला असं वाटणार नाही की हा एवढा शाय आहे, पण जेव्हा ते सोसायटी डील करतात रिअल लाईफमध्ये तेव्हा त्यांना तो सोशल ऑकवर्डनेस कुठेतरी दिसतो. मग हा कसा क्लॅरिफाय होतो याच्यात, म्हणजे डिफरन्स काय होतो इथे, की माणसांना बघून होतो की ते एन्व्हायरमेंटला होतो, की आपण जो सोशल मीडिया जे काय आपण ऍप यूज करतो तेव्हा ते माणसं आपल्याशी डील करत नाही ऑफकोर्स फेस टू फेस. बरोबर. मग तो काय नेमका याच्यात काय फॅक्टर जो आपल्याला सांगता येईल की हा असं असू शकतो? नक्कीच, हा खूपच इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. बरेच जण असे असतात जे इंट्रोवर्ट आहेत, बट सोशल मीडियावरती ते खूप छान परफॉर्म करतात. मग ते संवाद असो किंवा काही त्यांचं आर्ट असो किंवा काही त्यांचं छंद म्हणजे कोरिओग्राफीमध्ये असो, काही असो, ते खूप छान करतात. कारण यात 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट अशी की ती ड्युअल पर्सनॅलिटीशी त्यांना कन्फ्यूज न करता, तिथे सर्वात सोपी गोष्ट आहे की जेव्हा ते एकट्यात असतात किंवा जेव्हा ते शूट करत आहे किंवा तो एन्व्हायरमेंट, हे सगळे कंट्रोल्ड गोष्टीमध्ये आहेत. जसं तोच पर्टिक्युलर व्यक्ती, तो इंट्रोवर्ट व्यक्ती तुमच्यासमोर जर येऊन बसला तर त्यांना इमिजिएटली आन्सर करायचे. ठीक आहे, तुम्ही काही संवाद साधता त्यांना इमिजिएटली लगेच रिॲक्ट करायचं, लगेच आन्सर करायचे. पण जेव्हा ते त्या कंट्रोल्ड एन्व्हायरमेंटमध्ये असतात तेव्हा त्यांना एडिटिंगला वेळ असतो, त्यांना रिटेकला वेळ असतो, ते सगळं काही त्यांच्या मनाप्रमाणे त्यांच्या कंट्रोलमध्ये असतं. म्हणून ते त्यावेळेस वेगळं परफॉर्म करतात. आणि जेव्हा आपल्यासोबत असतात किंवा ते शाय लोक आपल्यासोबत बसले असतात त्यांना ते असं वाटतं की इथे मी रिॲक्ट नाही करू शकत किंवा इथे मी विचार करून नाही बोलू शकत, म्हणून ते मोस्टली शांत असतात.
हा थोडा डिफरन्स येतो. हाच डिफरन्स असतो त्यांच्यामध्ये. आता जो आपला महत्वाचा टॉपिक आहे, खूप हा. महत्वाचा, हा. की लोक काय म्हणतील. तर प्रत्येक गोष्टीला एक सुरुवात असते. लोक काय म्हणतील याची सुरुवात कुठून होते, म्हणजे कुठून हे वाटायला लागतं, की ही एन्झायटी कशी यायला लागते, ओके. की आपल्याला जेव्हा वाटतं अरे यार मी कसं काय आता करू, लोक काय म्हणतील, हा. हा प्रश्न कुठून जनरेट होतो. ओके. हा तर आता रूट्समध्ये आहे. बघा, मनोवैज्ञानिक जेवढ्या पण स्टडी झालेल्या आहेत, प्रत्येकजण हा लोक काय म्हणतील हा सर्वात मोठा प्रश्न आपल्यामध्ये जोपासणारे कोण आहे, तर हो आपले आई वडील, तेच. आपली सोसायटी, आपल्या आजूबाजूचे लोक. कसं, तर जेव्हा आपण लहान असतो, जसं मी तुम्हाला आधी पण बोलली, जेव्हा आपण लहान असतो, मग आपण जेव्हा वावरतो आपल्या संस्कारातून, किंवा आपली फॅमिली जेव्हा आपल्याला म्हणते की तुम्ही एवढं पर्सेंटेजेस आणा, किंवा तुम्ही असं असं करा, किंवा तुम्ही हे कपडे घाला, किंवा तुम्ही असे वागा, तुम्ही ह्या कॉलेजला जा. का? कारण सोसायटल एक्सेप्टन्स हवा आहे सगळ्यांना. तर सोसायटल एक्सेप्टन्स, आपल्यावरचे संस्कार, आणि लहानपणापासून आपण मोठे होस तर जे आपल्या आजूबाजूचे जो एन्व्हायरमेंट आहे, एक्सटर्नल एन्व्हायरमेंट, त्यामध्ये आपल्याला एक्सेप्टन्स कसा मिळेल यासाठी जी धडपड चालू असते, तिथून हा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर याचे रूट्स मी तर म्हणेन नक्कीच आपल्या फॅमिली लहानपणापासूनच ते रुजवले जातात चांगल्या पद्धतीने. 100% लहानपणीच ते रुतवले आहेत, आणि त्याच आपण हळूहळू त्या गोष्टीतून, म्हणजे आपण पर्सनॅलिटी सेपरेट न करता व्यतिरिक्त त्याच गोष्टीला अजून जोपासतोय. येस, हा बरोबर. तर ते थोडं हॅबिच्युअल झालंय आता, त्याला हो. आपण काही करू शकत नाहीये. पण जसं आपण म्हटलो की आपल्याला रूट्स जे फॅमिली थ्रू येतात, येस. पण आपण जर बघितलं तर इंडियन किंवा मग एक मिडल क्लास फॅमिली म्हणू शकतो आपण, जी इंडियामधली जे आहे सगळ्या स्टेट्समध्ये, पर्टिक्युलर तो बेसलाईन तर सेमच आहे. पण याच फॅमिलींमध्ये थोडं जजमेंटल राहणं आपल्याला शिकवलं जातं. बरोबर. मग आता समजा मी लहानपणापासून जर ह्याच इन्व्हायरमेंटमध्ये वाढलोय, किंवा ह्याच इन्व्हायरमेंटमधून मला त्या ग्रास्पिंगच्या त्या सवय लागली आहे, बरोबर. तर आता जो प्रॉब्लेम आपल्याला फेस होतोय, मग या प्रॉब्लेम मधून ओव्हरकम कसं व्हायचं आता, की जर माझी जी लहानपणापासून सवय आहे, पण मला ती आज नकोय, कारण त्याच्याने माझी एन्झायटी वाढते. बरोबर. कोणती गोष्ट करण्या अगोदर मला ती आडवी येते. मग याच्यावर ओव्हरकम करायचं, मग की काय, म्हणजे काय स्टेप्स फॉलो करायच्या? नक्कीच. यामध्ये सेल्फ अवेअरनेस, जसं मी तुम्हाला बोलली, आता जसं आपण मोठे झालोय, यात मी तुम्हाला माझं स्वतःचं पण एक्झाम्पल देऊ इच्छिते. तर जेव्हा आपण सेल्फ अवेअरनेस करतो की या गोष्टींनी मला हार्म होतंय, किंवा ही गोष्ट माझ्यासाठी फायद्याची नाही ठरणार भविष्यात, किंवा याचा मला काहीच फायदा होत नाहीये, तर अशा गोष्टींना नक्कीच आपण आपल्यातनं बाहेर काढणं हे पूर्णपणे आपली जबाबदारी आहे, पर्सनल जबाबदारी आहे. कारण जेव्हा आपण घरात वावरतो, किंवा आपण हळूहळू मोठे होतो घरच्यांबरोबर, त्या वयात आणि आपल्या आजच्या वयात आपल्या बुद्धिमत्तेचा भरपूर विकास झालेला आहे. आपल्या वयाचा, आपल्या ब्रेनचं कम्प्लीट डेव्हलपमेंट झालेलं आहे. सायकोलॉजिकली आपण एवढे अवेअर आहोत की आपण आपले डिसिजन्स घेऊ शकतो. तर जसं म्हणतो ना की ऐकावं जनाची आणि करावं मनाची, तर हीच गोष्ट आहे तिथे. तर जरी आजही असं होत असेल की घरचे काय बोलत असतील, किंवा तुम्हाला वाटतं की हे मी नाही केलं पाहिजे, फॉर एक्झाम्पल लग्न, आजकाल जर मॅरेजचा विचार केला, मुली असो किंवा मुलं असो, प्रत्येकांना घरच्यांचं असं असतं की आम्ही सांगू तिथे केलं पाहिजे, किंवा हे प्रत्येकाचा पर्सनल पण विषय आहे. पण कुठे ना कुठे मला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीला जर त्या व्यक्तीसोबत, त्याच्या पार्टनरसोबत, तिच्या पार्टनरसोबत पूर्ण आयुष्य घालवायचं असेल, तर हा वैयक्तिकच डिसिजन असला पाहिजे. दुसरी गोष्ट, बाकी जसं करिअर ओरिएंटेड आहे की करिअरमध्ये तुम्ही हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. आता मला जर आवड आहे, आम्हाला जर डॉक्टर व्हायचे आणि घरचे म्हणतील इंजिनियर व्हा, मला माहिती आहे मला इंजिनिअरिंग, मला गणित येतच नाही, मी फेलच होणार आहे, मग तो माझ्या बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे ना. त्यावेळेस घरच्यांना कन्व्हिन्स करणं हा पूर्णपणे आपली जबाबदारी आहे. आणि हे आपण आपली लाईफ पूर्णपणे कसं शांततेत आणि पूर्ण सॅटिस्फॅक्शननी कसे, म्हणजे आपण म्हणतो होऊ शकते, याच्यासाठी वाटचाल आपणच करणं गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला बोलली की तुम्ही म्हटले मला की लहानपणापासून आपण एका पर्टिक्युलर वाढवलं जातं, त्या एन्व्हायरमेंटमध्ये वाढलेलं असतो, आणि त्याच्यानंतरून मग आपण ते गोष्टी कशा दूर करायच्या जर त्या आपल्यासाठी फायद्याची नाहीये. मी पर्सनली, माझी आई मराठा आहे आणि माझे वडील हरियाणवी फॅमिलीला बिलॉंग करतात. आमच्याकडे घुंगट प्रथा आहे. आमच्याकडे मुलींच्या शिक्षणाला कुठल्याच प्रकारचं प्राधान्य दिलं जात नाही.
कधीच नाही. आमच्याकडे खूप लवकर म्हणजे 18 इयर्सचं झालं की लगेच लग्न वयात म्हणजे आलं ते की इकडे आले तरी पण का? तसंच आहे, सगळं तसंच म्हणजे आहे. तुम्ही स्टेट जरी चेंज केलं तरी? सगळं तसंच आहे. आय वॉज द मोस्ट रिबिलियस किड इन माय फुल फॅमिली, आय टेल यू. म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये 10वी मुलीने देणं, 12वी मुलीने देणं हे अरे पण खूप बापरे. मोठी गोष्ट होती. तर त्यावेळेस जर मला हे असतं की आता घरच्यांना तर मी तसं पाहिले की घुंगट घालतात है ना, की चूल मूल हे सगळं सांभाळतात. हा. मी जर ते केलं असतं तर मी तर म्हटलं असते की नाही, घरचे तर असे आहेत, आपण पण असंच वागलं करावं पाहिजे, लागेल. हा, हेच हा. करावं लागेल. तसं न करता त्यावेळेसही मला असं वाटतं कुठे ना कुठे अवेअरनेस होतं मला की नाही, मला लाईफमध्ये काहीतरी चांगलं करायचंय. तर तो कुठे ना कुठे फायदाच झाला. आणि ही मजबुरी आपल्या ब्रेनला किंवा स्वतःला कधीच नाही द्यायची की मी या एन्व्हायरमेंटमधनं आलोय म्हणून मी ह्या गोष्टी करू शकत करू नाही. शकत नाही. आपली बुद्धिमत्ता आपल्याला माहिती आहे, आपल्यात बळ किती आहे सगळं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आपल्या मूल्यांवरती आणि आपल्या जे छंद असतील किंवा आपलं जे टॅलेंट आहे त्याला कसं वाढवता येईल ह्याच्या अनुषंगाने वाटचाल केली पाहिजे. आणि नक्कीच जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवतात तर अख्खं जग तुमच्या साईडने होऊन होऊन जातं. जातं. आज ज्या घरात असं होतं की मुलींना शिकवायचं नाही, 18 वर्षाचं झालं की लग्न करून द्यायचं, आज माझ्या घरचे खूप प्राऊडली म्हणतात आमची मुलगी फ्लाईटने जाते बरं का, आमची मुलगी कॉलेजला फ्लाईटने जाते, कॉलेजला फ्लाईटने येते. ह्या गोष्टी असतात. मोठ्यांना आपण नाही बदलू शकत, आपल्या पुढच्या जनरेशनला आणि स्वतःला आपण नक्कीच बदलू शकतो. हा थोडासा ऑफ क्वेश्चन आहे, एक माझ्या मनात आला आता इतक्यात. मग ते जे तुम्ही म्हणताय की हरवणी फॅमिलीचं ते जे बॅकग्राऊंड आहे, ते हे सगळं मॅरेज वगैरे एज्युकेशन सगळं किंवा मग फिमेल चाइल्डला एक थोडंसं फिमेल हा, फिटिसाइड ते आहे. मग ह्या सगळ्या एन्व्हायरमेंट मधून ह्या गोष्टी टॅकल नाही कराव्या लागत का रोज? नक्कीच कराव्या लागतात. रोज म्हणत असतील ना की लोक काय म्हणतायत जरा बघ, हो लोक काय करतायत, तू काय करते, असं? हो नक्कीच. इथपर्यंत म्हणायचे की कॉलेजला नाही जात आहे, हे कुठेतरी टाइमपास करताय इकडे तिकडे. शिकायला गेल्यानंतर इतपत पण झालं, जेव्हा मी संभाजीनगरला मेडिकल कॉलेजला शिकायला होते ग्रॅज्युएशनमध्ये, तर इतपत पण झालं की लोक हे म्हणायचे की ही शिकायला नाही गेली, ही पळून गेली कोणासोबत तरी. बापरे. वडिलांच्या म्हणजे side. मी तुम्हाला यामुळे सांगते हा फन फॅक्टर की कोणाला पण म्हणजे त्या कोणाला- लोकांची मानसिकता तोवर जजमेंटल, शेवटी जजमेंटल राहणार जजमेंटल. ते काय. पण आपल्याला माहितीये की आपण आपल्यासाठी काम करतोय, आपल्या घरच्यांना माहितीये की आपली मुलगी काय करते, ती शिकते, स्वतःच्या करिअरसाठी काम करते. जर थोडाफार पण सपोर्ट भेटत असेल तर नक्कीच आपले छंद जोपासायला हवे आणि आपल्या करिअरकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यावेळेस लोक इतपत म्हणायचे की काय माहिती कुठे गेली असेल, काय असेल. आणि आज तेच लोक म्हणतात अरे त्यांची मुलगी हे झाली आहे बरं का, हे असं. पण लोक काहीही म्हणजे असं बोलतील ना, ते जज करणारे मेंटल असतात. हो, आपण काय हो. म्हणू नाही शकत त्यांना. म्हणजे हा फार फार नॉर्मल शब्द Normal, होता हा, त्यावेळेस जेव्हा हा. आपण कॉलेजला कॉलेजला होतो. होतो की मेंटल आहेत. अरे ही तर पळून गेली, तो तर हा, पळून मग ते गेला. तर होतच, ते फारच तर फारच होतं. मुलींच्या विचित्र. बाबतीत जास्त होतं. जास्त होतं. दुसरा जो प्रश्न आहे की जे लहानपणापासून आपण काही करायला गेलो की समजा आपण दुसऱ्याच्या घरी जायचो, फॉर बरोबर. एक्झाम्पल. बरोबर. दुसऱ्याच्या घरी गेल्यावर आपण आपल्या घरासारखं तिथे जाऊन बसायचो, हम्म. की ते सोफा खराब झाला, हा, मग लोक म्हणायचे अरे तू, लोक हसतील, तू कसा वागतोय. हा, हा, तर हा जो शब्द आहे, जे लोक तुला हसतील, हा, हा. हे आपल्या लहानपणापासून रुजवलं गेलं. बरोबर. याचा परिणाम आत्ता पण आपल्यामध्ये कुठेतरी दिसतो हो. की आपण काही करायला गेलो तर आपण थोडं 4 लोकांचा विचार करतो, कोणी ऍटलिस्ट हसायला नको. हो. गॉसिप बिसिप करा तुम्ही, आमच्या बॅग काय असेल तुमचं ते बॅग बिचिंग काय म्हणतात हो, हो. ते करा, पण चेहऱ्यावर आपल्याला कोणी हसायला नको. मग हा जो विचार आहे की लोक आपल्याला हसतील, बरोबर. ह्या गोष्टीत पण काही असे फॅक्टर्स येतात का? म्हणजे काही इन्क्लूड करतो का आपण सायकोलॉजीमध्ये, की जेव्हा तुम्ही थेरपीज देतात फॉर बरोबर. एक्झाम्पल, हो, हो. तेव्हा एक म्हणजे एक छोट्याशा याच्यात जर तुम्ही सांगितलं की नेमकं ही मी टॅक्ट आम्ही त्यांना सांगतो, हा, हा. ती काय असते? जेव्हा हा प्रश्न येतो की लोक हसतील, तर त्यावेळेस त्याचा डायरेक्ट इफेक्ट होतो ब्रेनमध्ये तुमच्या कॉन्फिडन्सवरती. ओके. तर सायकोलॉजीमध्ये कॉन्फिडन्स बिल्डिंग हा खूप चांगला फॅक्टर आहे, जेणेकरून त्यामुळे आपण हे जो आपला मुद्दा चालू आहे त्याला खूप चांगल्या प्रकारे टॅकल करता येईल. कारण त्यावेळेस आम्ही असं करतो की आयडेंटिटी शिफ्ट करतो. आयडेंटिटी शिफ्ट म्हणजे काय, की कधी पण अशा सिनारिओजमध्ये आता ऑब्व्हियसची गोष्ट आहे, आपण पण काही केलं आणि तिकडे जर लोक हसायला लागतील तर तो त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या कॉन्फिडन्सवर होतो. बरोबर. आणि कॉन्फिडन्स सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे सध्या. तर त्यामध्ये आयडेंटिटी शिफ्ट किंवा आयडेंटिटी तुम्हाला सेपरेट कसं करायचं, तर 2 सर्कल आहेत. ठीक आहे.
तर मी प्रत्येकालाच हे सांगेल की ज्यांना कॉन्फिडन्स बिल्डिंगचा इश्यू असेल त्यांनी हा विचार करायचा की एक इनर सर्कल आहे तुमचा आणि एक आउटर सर्कल आहे. ओके, इनर सर्कलमध्ये काय आहे की तुमचे विचार, तुमचं टॅलेंट, तुमचं करिअर, है ना, तुमच्या हॅबिट्स, मी. तुमच्या स्ट्रेंथ, मी टाईप. मी, तो संपूर्ण मी आहे. आणि आउटर सर्कलमध्ये काय, लोकांचं हसू, लोकांचं ओपिनियन, लोकांची गॉसिप, जसे तुम्ही बोलले, लोकांचं तुमच्याबद्दलचं मत, हे सगळं आउटर सर्कलमध्ये. आता यात असं आहे की 80-20 शिफ्ट करायला हवा फोकस, जसं एक्झाम्समध्ये पण करतो. तर आता काय होतंय, आपण 20% स्वतःवर लक्ष देतोय आणि 80% लोकांच्या ओपिनियन्स, लोक काय म्हणताय, लोक काय हसताय आपल्यावरती, याच्यावर करतो. तसं न करता जरी तुम्ही 80% काय 100%ही तिथे लक्ष दिलं तर काय तुम्ही लोकांचे ओपिनियन तुमच्याबद्दलचे बदलू शकता? आपण इथे बसलोय आता, तुमच्या माघारी जर 4 लोक बोलत असतील तर त्यांची गॉसिप तुम्ही जाऊन कंट्रोल करू शकता? नाही. मग ज्या गोष्टींचा आपल्या हातात कंट्रोल नाहीये त्या गोष्टींवरती फोकस फक्त 10% असला पाहिजे. बाकीचं 90% फोकस पूर्णपणे स्वतःवर असलं पाहिजे, जो मी फॅक्टर आहे मधला, फर्स्ट सर्कल, माझं टॅलेंट, माझं जे काही असेल, माझं करिअर, याच्यावरती. तर जेव्हा तुम्ही तो शिफ्ट कराल फोकस, तुमचं कॉन्फिडन्स बिल्डिंग अफाटपणे वाढेल. का? कारण त्यावेळेस तुमच्याकडे हा वेळ नाही आहे की लोक गॉसिप करताय का ह्यामुळे मी माझे ॲक्शन्स चेंज करू. नाही, तुम्ही 90% जेव्हा स्वतःवर फोकस करतात ना, तुमची ग्रोथ पण रॅपिड होऊन जाते. कारण तुम्ही विचार पूर्ण स्वतःमध्ये असतात त्यावेळेस, की मी अजून असं काय करू जेणेकरून माझ्या करिअरमध्ये असं होईल, किंवा मी अजून अशा काय गोष्टी करू. त्यामुळे कॉन्फिडन्स बिल्डिंग पण होतं आणि तुमची ग्रोथ पण वाढते. जसं तो ओपिनियन वर्ड वापरला तुम्ही, मग समजा आपण आपल्या रिअल लाईफमध्ये काही गोष्टी असतात की आपण काही वेळेस आपण दुसऱ्यांचं ओपिनियन घेतो, बरोबर, किंवा एखाद्याकडनं आपण हेल्प घेतो की बाबा मला अशी अशी गोष्ट करायची आहे. तर त्या सिच्युएशनमध्ये काही वेळेस असं जजमेंटल होतं की हा थोडासा मेंटली वीक आहे, ओके, किंवा तो थोडासा वीक आहे, त्याला प्रत्येक गोष्ट करताना दुसऱ्याची हेल्प लागते. हे खरंच असं चॅलेंजिंग असतं का? चॅलेंजिंग असण्यापेक्षा इमोशनल डिपेंडन्सी खूप जास्त वाढली आहे दुसऱ्यांवरती. जसं, आणि सायकोलॉजिकली हे प्रूव्हन पण आहे आणि खूप ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल की आपल्या आसपासमध्ये पण तुम्ही बघाल, आपले काही फ्रेंड्स आहेत किंवा आपल्या फॅमिलीमध्ये काही कझिन्स आहेत, मुली असो किंवा मुलं असो, ते दुसऱ्यांच्या ओपिनियन्सवरती जास्त अवलंबून यामुळे असतात, कारण ते त्यांना स्वतःपेक्षा बेटर मानतात. काही हद्दीपर्यंत हे चांगलं पण आहे. जर आपण कोणाला आयडोलाइज करतोय किंवा त्यांना प्रिन्सिपल मानतोय की मला यांच्या मूल्य आणि ह्यांचे प्रिन्सिपल्स मला आवडतात आणि मी ते आवर्जून स्वतःमध्ये आणेल, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. पण कम्प्लीट डिसिजन कोणी दुसऱ्या व्यक्तीवरती अवलंबून असणं ही वीकनेस आहे. याच्यावरती 100% काम केलं पाहिजे. यामध्ये पर्सनॅलिटी बिल्डिंग केली पाहिजे, कॉन्फिडन्स बिल्डिंग केलं पाहिजे, स्वतःचं ओपिनियन. त्यामध्ये जर्नलिंग खूप जास्त कामी येतं आपल्याला. म्हणजे तुम्ही जर कन्फ्युज्ड आहात, तुम्ही ते विचार जेव्हा एका डायरीवर, पेपरवरती लिहितात, त्यावेळेस तुम्हाला बरेचशा उत्तरे भेटून जातात. त्या इफेक्टिव्ह रायटिंग ज्याला आपण म्हणतो, की जेव्हा तुम्ही खूप हॅपी आहे किंवा खूप सॅड आहे त्यावेळेस पण तुम्ही लिहू शकता. तर त्यावेळेस जेव्हा जर्नलिंगमुळे असं होतं की आपल्या पर्सनॅलिटीमधले काही वीक आणि स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत ते पण आयडेंटिफाय होतात, आणि इमोशनल डिपेंडन्सी जशी लोकांवरती आहे ती पण हळूहळू कमी होते. आणि हे खूप जास्त बेसिक आहे की तुम्ही जरी लोकांना ओपिनियन विचाराल तर दीर्घकाळासाठी तुम्ही कधीच त्या गोष्टीत सुखी किंवा समाधानी राहणार नाही. तुम्ही समाधानी कधी असाल किंवा तुम्ही मानसिक, तुमच्या ब्रेनला लॉंग टर्म सॅटिस्फॅक्शन तेव्हाच भेटेल तेव्हा तो तुमचा पूर्णपणे डिसिजन स्वतःचा असेल. बरोबर. अल्पकाल वेळासाठी होऊन जाईल पण दीर्घकाळासाठी ते अजिबात कामाचं राहणार नाही. सेल्फ बिल्डिंग खूप जास्त महत्वाची. हो, खूप जास्त. आता तुमच्यापेक्षा जास्त कोण म्हणेल स्वतः सेल्फ बिल्डिंग मोड मध्येच आहेत आता. नाही, तसं नाहीये. ऍक्च्युली काय होतं की जेव्हा आपण कोणतीही गोष्ट करायला घेतो ना, तर एक भीती असते, अरे यार माझ्याकडनं मी करतो तर आहे, पण आपण एक, तुम्ही जसं म्हटलं की इमोशनल अटॅचमेंट असते, पण आपण आपल्याला एक ट्रस्ट असतो की ऍटलिस्ट यार एवढं जे सर्कल आहे माझ्या भोवतीचं हे मला माझ्या त्या डिसिजन बद्दल थोडंसं गाईड करेल, किंवा यांना कसं वाटतंय सगळ्यात महत्वाचं. बरोबर. जर यांना आवडलं तर लोकांना पण आवडेल, ही एक शंका असते मनात. मग त्या शंकेला धरून आपण की चला बाबा दुसऱ्यांचं ओपिनियन घेऊ, दुसऱ्यांना एकदा विचारून घेऊ, मी हे करू का नको करू का. बरोबर, हे गोष्ट असते. म्हणजे तुम्ही आउटपुट्स सर्च करतात, कुठे सर्च करतात. आउटपुट्स यामुळे
त्यांच्याकडचे जे आउटपुट असतील ते आपण इनपुट बरोबर. म्हणून युज करू की आपल्याला अजून काय काय बेटर बेटर करता येईल. तर ही तुमची मानसिकता, ही तुम्ही प्रोग्रेसिव्ह मानसिकता बरोबर. ठेवताय. बट त्याच ठिकाणी सगळेच जण चांगलं बोलतील असं हा, असं गरजेचं नाही, काही वाईटही आणि बोलतील. काही लोक जेव्हा वाईट बोलतील तर ते फिल्टर आउट करता आलं आलं पाहिजे. पाहिजे. मी ते सांगते की जेवढं आपली मानसिकता एवढी स्ट्रॉंग पाहिजे की जर कोणी वाईट पण सांगितलं, आता असे पण असतील बरेचसे जण, अरे नाही खूप छान करतोय तू, खूप चांगलं कर, हो, हो. असं कर तसं कर, हे ऍडिशन कर, असे गेस्ट बोलू किंवा जे काही असेल. काही लोक असं असतील, अरे काय टाइमपास, काही नाही याच्यात, काही नाही दडलंय, सेम है ना, असं पण होतं. सेम सेम. तर आपण त्यावेळेस त्याला बिलकुल इनविजिबल मोडमध्ये टाकून द्यायला हवं आहे. ती टेंडन्सी आपल्या ब्रेनमध्ये. म्हणजे जेव्हा, जसं आपण म्हणतो, जेव्हा तुम्ही झोपतात, तुमची 7 ते 8 तासाची जेव्हा स्लीप होते, त्यामध्ये तुमचे कंपार्टमेंट्स, ब्रेनमध्ये कंपार्टमेंट्स असतात. तुमच्या मेमरीज, तुमचे चांगली आठवणी, तुमच्या वाईट गोष्टी सगळ्या एका सेक्शनमध्ये जातात. आणि जे वाईट बोललेले कमेंट्स आहेत किंवा वाईट बोललेले ओपिनियन्स आहेत, ते अशा एका कंपार्टमेंटमध्ये जातात की जे हळूहळू करून इनविजिबल होऊन जातील. तुम्ही कमी लक्ष दिलं पाहिजे. त्यासाठी स्लीप रिकव्हरी पण खूप जास्त महत्वाची आहे. झोप काढा. मेंटल हेल्थ साठी झोप काढणं खूप जास्त महत्वाचं आहे. टेन्शन आलं झोपून घ्या. हो. काही वाटलं झोपून घ्या. हार्ट अटॅकचे चान्सेस पण कमी होतात त्याने. नाही होतं, आम्हाला पण होतं, पण आता नाहीये, आम्ही फ्री झालो त्याच्यात. हो, कारण तुम्ही तेवढं डेव्हलप केलंय आता. आता कधी कधी असा पण प्रश्न एक आहे की लोकांची भीती वाटते म्हणून आपण ओव्हर थिंक करतो, की ओव्हर थिंक करतो म्हणून लोकांची भीती वाटते. काय कनेक्शन आहे याच्यात? खूप स्ट्रॉंग कनेक्शन आहे दोघांमध्ये. हो ना, खूप जास्त स्ट्रॉंग कनेक्शन आहे. जेव्हा आपण ओव्हर थिंक करतो तर लोकांच्या भीतीमुळे किंवा मग लोकांना काय वाटतंय किंवा लोकांची भीती जी आहे त्यामुळे आपल्या ओव्हर थिंकिंगला अजून एक पायरी पुढे भेटते. कारण कुठेच दोघांना एंड नाहीये. तुम्ही विचार करा, जर मी लोकांची भीती बाळगते आणि मी सेल्फ कॉन्फिडन्स ठेवते की अरे नाही, मला नाही फरक पडत लोक काय म्हणतील, बट मी ऑलरेडी ओव्हर थिंकर आहे आणि त्यातल्या त्यात मी लोकांची भीती काय हे बाळगते, तर त्यात तर ते एकदम सोने पे सुहागा झालं. डबल धमाका झाला. तर मग बिलकुल म्हणजे तुमच्या मेंटल पीसचं सर्वनाश होणारच आहे त्या ठिकाणी. त्यामुळे कधीच या दोन गोष्टी नक्कीच खूप जास्त स्ट्रॉंगली कनेक्टेड आहे. त्यामुळे ओव्हर थिंकिंगला थोडंसं कमी, म्हणजे लोकांच्या भीतीपेक्षा ओव्हर थिंकिंग थोडं कंट्रोल करता आलं पाहिजे आपल्याला. त्यासाठी प्रोफेशनल हेल्प घ्यायची, प्रोफेशनल हेल्प पण घेऊ शकता किंवा स्वतःही, जसं मी बोलले, जर्नलिंग करणं, मेडिटेशन करणं. आणि मेडिटेशन हा प्रत्येकाला शांत बसून डोळे बंद करून मेडिटेट करणं हे नसतं. प्रत्येकाचं मेडिटेशन काहीतरी वेगळं असतं. माझ्यासाठी जिमला जाणं हे मेडिटेशन आहे. जे लोक डान्स करतात त्यांच्यासाठी डान्स करणं मेडिटेशन आहे. जसं कोणाला काही वेगळा छंद असेल, कोणाला पेंटिंग असेल, कोणाला ड्रॉइंग असेल, जर्नलिंग, ज्यांना जे आवडतं ते त्यांच्यासाठी मेडिटेशन असतं. तर त्याच प्रकारे त्या गोष्टींना केलं पाहिजे जेणेकरून आपण आपल्या स्वतःला भेटू आणि आपल्याला तो एक रिलॅक्स टाइम भेटेल. तर ते नक्कीच केलं पाहिजे. तर हा जो स्ट्रॉंग कनेक्शन जसं तुम्ही बोलले की लोकांची भीती आणि ओव्हर थिंकिंग, हे बिलकुलच नाही झालं पाहिजे आणि त्यामुळे खूप गोष्टी खूप खराब होण्याच्या मार्गावर आहेत. जसं जे तुम्ही बोलले की प्रोफेशनल हेल्प. येस. समजा आता एखादा ओव्हर थिंकिंग करत असेल आणि त्याला असं वाटत असेल की माझ्यात थोडंसं काही ॲबनॉर्मल मला वाटतंय, ओके, तर तुमच्याकडे थेरपी घ्यायला आला. येस. पण मग थेरपी घ्यायला येणं म्हणजे आपण सायकोलॉजिकली वीक आहे असं म्हणता येईल का? नाही, हा सोशल टॅबू आहे. कारण थेरपी आणि ट्रीटमेंट ह्याच्यात दोन्हीत फरक आहे. खूप फरक. पण जर लोकांना कळलं की मी कोणाकडे ते जाऊन थेरपी घेतोय, तर लोक मला सिंपल सोप्या भाषेत म्हणतील तू येडा झालेला. सोपं. मग याच्यात काय डिफरन्स आहे? ट्रीटमेंट, आता ऑफकोर्स मी ॲज अ मेडिकल प्रोफेशन मला सोपं जातं की थेरपी आणि ट्रीटमेंट डिफरन्शिएट करतायत. पण जे आपले एक असतो, एक क्राऊड असतो जे ह्या गोष्टीपासून लांब आहे, ते थोडं कन्फ्यूज आहे. हे जर तुम्ही डिफरन्शिएट करून सांगितलं तर खूप बरं होऊन जाईल ऍक्च्युली. आणि खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही, हा खूप महत्वाचा पण आहे. मी खूप लोकांना याबद्दल आधी पण बोललेली आहे. आम्ही हेच अवेअरनेस खूप जास्त प्रमाणात पुढे न्यायचा प्रयत्न करतो की मेंटल हेल्थमध्ये तुम्ही जर हा विचार करताय की मी थेरपी घ्यायला जातो किंवा मी सायकोलॉजिस्टकडे जातोय, 3 प्रकारचे लोक असतात. एक सायकायट्रिस्ट असतात, सायकोलॉजिस्ट असतात आणि सायकोलॉजिकल काउन्सिलर्स असतात. ह्या प्रत्येकाचा वेगळा वेगळा रोल आहे. तर काउन्सिलर्स ह्या प्रायमरी बेसिसवरती तुम्हाला खूप चांगलं हेल्प करतात. तुम्ही त्यांच्याकडे जाणं म्हणजे असं नाही आहे की तुम्ही वेडे आहे.
काही लोक नॉर्मल पण असतील, खूप मोठे मोठे उद्योजक आहेत, खूप फिल्म स्टार्स आहेत, हां, तेच तुमच्या ना. माझ्यासारखे लोक आहेत जे मेडिकल फील्डमध्ये आहेत, तरी पण एकदा जाऊन थेरपी घेतलं किंवा एक सेशन तर प्रत्येकाने घेऊन घेतलं पाहिजे. कारण त्यामुळे तुम्हीच तुमच्या स्वतःचा आरसा बघाल. बघायचं. थेरपीच्या फर्स्ट सेशनमध्ये जे 30 क्वेश्चन्स होतात, त्यामध्ये असे उत्तरं तुम्ही स्वतःला देतात जे तुम्ही कधी विचारच केले नाही की मी असं पण उत्तरं देऊ शकतो हे स्वतःला. आयडियल क्वेश्चन्स असतात सगळीकडे सेम. बऱ्याचदा आयडियल असतात, म्हणजे प्रत्येकाचे क्रायटेरिया पहिल्या सेशनमध्ये सगळे क्वेश्चन सेमच असतात. सेम असतात. कारण 1 तास ते सेशन चालतं. त्यामध्ये तुमच्या बालपणापासूनच्या गोष्टी, तुमच्या रिलेशनशिपच्या गोष्टी, तुमच्या वर्क लाईफ स्ट्रेस जे असेल ते, तुमचं पर्सनल व्यक्तिमत्व आणि जे CBT टेक्निक आम्ही म्हणतो, जे कॉग्नेटिव्ह बिहेवियरल टेक्निक आहे, त्यामध्ये तुमचे जेवढेही नेगेटिव्ह थॉट्स आहेत, त्या नेगेटिव्ह थॉट्सला पॉझिटिव्ह थॉट्समध्ये रिप्लेस केलं जातं. न्यूरोलॉजिकली तो तुमच्यात रुतवलं जातं. त्याचं खूप जास्त बेनिफिट होतं. तर एक सेशन तुम्हाला जसं मी म्हणते, की हा जो सोशल टाबू आहे, की आम्ही आता म्हणजे सायकोलॉजिस्टकडे जातोय किंवा यांच्याकडे काउन्सिलिंगसाठी जातोय म्हणजे आम्ही वेडे आहे, असं अजिबात नाही विचार केला पाहिजे. कारण हार्ट अटॅक आलाय, खूप प्राऊडली सांगतो, अरे मला हार्ट अटॅक आला होता, मला हे झालं होतं, रिकवर झालं. माझं लिव्हर डिस्फंक्शन झालं होतं बरं का, मला लिव्हर चेंज करायचं, अरे माझं लंग खराब झालं, माझी किडनी खराब झाली. खूप प्राऊडली सांगतात, एकदम एवढा मोठा आजार आहे तो. मग डोक्याचा प्रॉब्लेम किंवा मेंटल हेल्थला एवढं काय, थोडा टॅबू फॅक्टर आहे. या टॅबू फॅक्टर, दॅट इज ऑल्सो युअर ऑर्गन, दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ युअर ब्रेन, लाईक बॉडी. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा मेंटल हेल्थ ठीक राहील तेव्हा सगळं ठीक राहणार आहे. त्यामुळे हा ऑकवर्डनेस किंवा हा जो लोकांमध्ये एक टॅबू फॅक्टर आहे जसं आपण बोलतोय, तो न करता, सोसायटल प्रेशरमध्ये न येता, लोक काय म्हणतील हा विचार न करता, नक्कीच सायकोलॉजिस्ट किंवा एक थेरपी एक सेशन तर प्रत्येकाने घेऊन ठेवलं पाहिजे. त्याला जर हे जरी वाटत असेल की मला तर काही नाही, मी तर एकदम व्यवस्थित आहे, अशा व्यक्तीने पण एक सेशन तर घेऊन पाहायला हवं. कारण त्यामुळेच तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी, तुमच्या ग्रोथसाठी पण हेल्प होते. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचं हेल्प पण होतं. असं पण होत असेल ना की थेरपीला आलो आणि वेगळंच बिहेवियर डेव्हलप होऊन गेलं. नाही, कारण मी जो आहे तो नाही राहिला. मी अरे यार थेरपी घेऊन आलो, माझ्याविषयी मला असं वेगळंच कळलं, मी आता थोडंसं चेंज होऊन गेलो, असं पण होत असेल की नाही? चांगले चेंज नक्कीच होतात, वाईट चेंज नाही. वाईट चेंज नाही होणार, याची तर मी गॅरंटी घेईल तुम्हाला. चांगले चेंज यामुळे होणार. सेकंड सेशन पर्यंत प्रत्येक व्यक्ती रडून देतो, हो का? प्रत्येक व्यक्तीवर रडून देतो. कारण एक पहिला फॅक्टर हे लक्षात ठेवायचं कधी पण थेरपीला जाताना, की समोरचा व्यक्ती, आता जर माझ्याकडे माझे क्लायंट येत आहे, माझ्याकडे कोणीतरी थेरपीला येत आहे, हे माझी आउटमोस्ट प्रायोरिटी आहे की ते जे माझ्याजवळ सांगणार आहेत ते कॉन्फिडेन्शियल असणार आहे आणि मी कुठल्याच प्रकारचं त्यांना जज नाही करणार. इट विल बी कम्प्लिटली नॉन जजमेंटल अँड कॉन्फिडेन्शियल थिंग. बिकॉज ती अशी गोष्ट माझ्याजवळ बोलायला येत आहेत की जे ना त्यांच्या फॅमिलीसोबत बोलू शकतात, ना त्यांच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करू शकतात. आणि तो जो एक अडकलेला लाईफमध्ये ब्रेक लागलेला आहे ना, तो क्रॉस करणं खूप महत्वाचं आहे. ते स्पीड ब्रेकर जोपर्यंत तुम्ही क्रॉस करणार नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. आणि कुठे ना कुठे पर्सनली तुम्ही तिकडे अडकलेले आहेत. बऱ्याचदा तुमच्या टीनेजमधल्या काही फॅक्टर्स असतात, बऱ्याचदा तुमच्या लहानपणीमध्ये चाइल्डहुड ट्रॉमामध्ये ते दडलेलं असतं. थेरपीमध्ये ते ओळखलं जातं आणि तुम्हाला ते अवेअर केलं जातं की या गोष्टींमुळे असं होतंय. ज्या फर्स्ट सेशनचं जे कन्क्लुजन असतं त्यामुळे तुम्हीही या गोष्टीला ॲग्री करतात की हां, मला इथे प्रॉब्लेम होता, ही गोष्ट माझी अडकत होती. त्यामुळे तुम्हाला व्हर्बल, लाईक म्हणजे इट इज ऑल टॉकिंग थेरपी. दे आर नॉट लाईक दॅट, दे विल नेव्हर गिव्ह यू मेडिकेशन. तुम्हाला ते औषध गोळ्या नाही देणार, तुम्हाला ते स्वतःची कशी हेल्प करायची ते शिकवणार. कारण ते आपण ते याला जातो ना, काय म्हणतात त्याला, ते मेडिटेशन टाईप 15 दिवस 10 दिवस विपाशना. मी ते म्हणजे माझ्यासारखा मी बोलका पर्सन आहे, मी जर बोललो नाही खूप असं तर मी अनकम्फर्टेबल होऊन जातो. ते विपाशनाचं शेड्यूल पाहिलं मी त्यांचं, ते जे टाइम टेबल दिलेलं आहे त्यांनी, जर का हे असं केलं तर ठीक आहे, मेंटल चेंज किंवा त्या गोष्टी त्या बाजूला राहतील आणि मी मे बी डिप्रेशनमध्ये निघून जाईल. कारण कोणाशीच बोलायचं नाहीये. म्हणजे मी काय करायला चाललोय बाहेर वेगळाच येईल असं पण नको व्हायला. मग थेरपीजमध्ये पण असं होत असेल का की नाही? थेरपीमध्ये कसं होतं, जसं आता तुम्ही बोलले की मी खूप बोलका आहे, मी पण खूप बोलकी आहे, मी पण कधीच विचार नव्हता केला की मी विपाशनाला जाईल, ठीक आहे. बट कसं आहे ना, तुम्ही
फोर्सफुली काही गोष्टी नाही करू शकत तुमच्या ब्रेनसाठी जोपर्यंत तुम्ही एक्सेप्ट करणार नाही. ठीक आहे. हम्म. मी आजही म्हणते मी विपाशनाला बहुतेक नाही जाऊ शकणार कारण मी पण बोलके जसं तुम्ही बोलले. बरोबर. पण कुठे ना कुठे जर हळूहळू आपण तयार केलं ना मनाला की एकदा करून बघू किंवा ही गोष्ट मी एक्सेप्ट करून बघतो किंवा तर हे बिल्डअप झालं पाहिजे. तर थेरपीमध्ये तुम्ही जसं म्हणताय की असं तर होत नाही किंवा ऑकवर्ड जसं तुम्ही बोलले की असं तर कधी होत नाही चेंज ना की नको change- व्हायला. हा नाही वेगळा चेंज तर काही होत नाही. उलट डिप्रेसिव्ह फेजमध्ये जेव्हा लोक असतात, आता याच आपण उलट करूया, जे लोक कमी बोलतात किंवा जे बॉर्डरलाईन डिप्रेशनमध्ये, त्यांना प्रत्येकजण काय म्हणतं, जिमला जा, है ना, थोडं तुम्हाला ब्रेनला तुमच्या एन्डॉर्फिन मिळतं, तुम्ही जिमला गेले तर तुम्हाला चांगलं वाटेल, कॉन्फिडन्स बिल्डिंग होईल, हे करा ते करा. पण ते त्या सिच्युएशन स्टेट ऑफ माइंड मध्येच नाहीये त्यावेळेस. ते प्रत्येक गोष्टीचे स्टेप बाय स्टेप किंवा स्टेजेस असतात. मग त्यावेळेस तुम्ही डिरेक्टली त्यांना जिममध्ये पाठवाल, तिथे त्यांचं कॉन्फिडन्स लूज होणार आहे. ते काही अचानकपणे त्यांचं डिप्रेशन नाही जाणार. तर थेरपीमध्ये असं असतं की एक एक गोष्ट वन थिंग ॲट अ टाइम अनफोल्ड करतो आणि त्या हिशोबाने समोरच्या व्यक्तीला आपण रेडी करतो पुढच्या वाटचालीसाठी. मग अचानक सगळ्या गोष्टी तुमच्या सॉल्व्ह नाही होत. 30 वर्षापासून जर आपल्या गोष्टी काही बिल्डअप झाल्या आहेत, 30 वर्षापासून जर आपण काही नेचर कॅरी करतोय, तो एक दिवसात बदलेल याची अपेक्षा आपणही नाही केली पाहिजे. फक्त अवेअरनेस नक्कीच येईल पहिल्या सेशनमध्ये आणि त्या अवेअरनेसच्या बेसिसवरती तुम्हाला कसा फायदा होईल किंवा तुमचे हे जे ब्रेनचे लूप्स आहेत जिथे तुम्ही अडकले आहेत तर त्या कशा अनफोल्ड करता येईल ते सेशन बाय सेशन आपलं मग अनविंड होत असतं. ट्राय करून बघावं लागेल. नक्कीच. आपलं जे म्हणजे जे सोशल मीडिया आपण जे म्हणतो त्याचं पण मेंटल प्रेशर वाढतंय. तर मला पण माहिती आहे की मी पण आता हे जे एपिसोड रेकॉर्ड होतोय तो सोशल मीडियावर जाणार आहे एका प्लॅटफॉर्मवर. तर मला थोडीशी एन्झायटी आहे की अरे यार लोकांना या एपिसोडमध्ये काही चांगलं भेटेल की नाही भेटेल, लोकांचे एक्सपेक्टेशन काय असतील. तर हा एक ऑटोमॅटिकली तो एक प्रेशर डेव्हलप होतो आपल्या मेंटली म्हणजे त्या ब्रेनमध्ये. यातून ओव्हरकम कसं करायचं? यातून ओव्हरकम आपण स्वतःच्या कामावरती फोकस करणं हे एकमेव त्यामध्ये सोल्युशन आहे. कारण लोकांचं एक्सपेक्टेशन किंवा जसं आपण म्हणतो की तुम्ही प्रत्येक व्यक्तीच्या नजरेत वेगळी पर्सनॅलिटी आहात. ठीक आहे. म्हणजे चेतन माझ्यासाठी जो आहे तो जरुरी नाही की तो त्यांच्यासाठी असेल किंवा आपल्या DOP साठी, तुमच्या पार्टनरसाठी, तुमचे जे को फाउंडर आहे किंवा घरच्यांसाठी. त्याच प्रकारे प्रत्येक व्यक्तीचे एक्सपेक्टेशन्स पण वेगळे आहेत. मग आपण जे कॉन्टेंट टाकतोय तर हे अशा लोकांना आवडणं ज्यांना इंटरेस्ट आहे ते त्यापर्यंत पोचणं हे आपलं कर्तव्य आहे. बरोबर. आणि आपल्या एपिसोडमधनं चांगलं काहीतरी अशा लोकांना भेटलं पाहिजे की ते खरंच बॉर्डरलाईन डिप्रेशन किंवा मेंटल हेल्थच्या थोडं अवेअरनेसच्या म्हणजे मार्गावरती असायला हवे की जशी आपली जनरेशन आहे की अवेअरनेस वाढलं पाहिजे. तुम्ही आणि मी आज यासाठीच इथे बसलोय की लोकांपर्यंत हा पॉडकास्ट पोहोचावा आणि त्यांना फायदा व्हावा. त्याने ते थोडेसे प्रोत्साहित झाले पाहिजे आणि त्यांनी मेंटल हेल्थचं थोडंसं त्यांनी काम केलं पाहिजे. तर अशा व्यक्तींपर्यंतही पोहोचलं तरी आपलं कार्य साध्य झालंय. पण जे लोक त्यांना गरज नाही असं त्यांना वाटतं किंवा काहीही बॅकग्राऊंड असेल त्यांना तो हा जॉनराच नाही आहे त्या लोकांचा, मग त्यांच्याच एक्सपेक्टेशन्स आपण नाही पूर्ण करू शकत. प्रत्येकाचं मन त्यांचा कॉल आहे, तो त्यांचा कॉल आहे, भागच नाही. तर त्यामुळे आपण जे करतोय ते पुढे करत राहणं आणि कधी असं वाटलं की या गोष्टींमध्ये काही आपल्याला अजून सुधार करता येईल का याकडे लक्ष देणं हे एकमेव सोल्युशन आहे. जसं मी बोलली 80-20 रूल. लोकांचं ओपिनियन किंवा लोकांचं एक्सपेक्टेशन आपण नाही पूर्ण करू शकत. आपण स्वतःवरती नक्कीच काम करू शकतो. परफेक्शन जे आहे सध्या आपले जनरेशन जास्त जे जेनेक्स जे आहेत ते थोडंसं त्यामध्ये अडकलेले आहेत की आता आपण अशा स्टेटला आहेत ना इकडे ना तिकडे, पण आपल्याला जेन झी मध्ये पण सर्व्हाइव्ह करावं लागतं आणि मिलेनियल्स मध्ये पण सर्व्हाइव्ह करावं लागतं. बरोबर. मग ह्या गोष्टी करताना जी आपली पर्सनॅलिटी जी आहे ती परफेक्ट ठेवण्याचं पण एक मेंटल प्रेशर आहे. ओके. की जो मी ॲज अ चेतन माझी पर्सनॅलिटी मला सगळीकडेच छान ठेवायची आहे, तर हा एक इश्यू आहे अजून मेंटली. बरोबर. तर हे जे परफेक्शनचे जो वर्ड आहे याला जेव्हा आपण सायकोलॉजीमध्ये कन्वर्ट करतो, बरोबर, की जेव्हा आपण एखादी पर्सनॅलिटी हे एक्सपेक्टेशन घेऊन येते की मला सगळीकडे परफेक्टच राहायचंय किंवा मला सगळ्यांनी परफेक्टच समजलं पाहिजे, बरोबर,
तर या ठिकाणी काय सजेशन दिले जातात, म्हणजे काय असं असतं की नाही बाबा तुम्ही असा हा फॉर्म्युला यूज करा, तुम्हाला ते प्रेशर येणार नाही मेंटली परफेक्शनचं, काय सांगतात तुम्ही तेव्हा? परफेक्शनसाठी सर्वात सोपं सोल्युशन आहे एक्सेप्टन्स, स्वतःचं एक्सेप्टन्स. ओके, मी जशी आहे किंवा मी जसा आहे, मी परफेक्ट आहे, ठीक आहे. मी त्यात ॲडव्हान्समेंट काय करू शकतो, जसं तुम्ही बोलले की आपण मिलेनियल्स आणि जेनझीसच्या मध्ये आहेत सध्या, आणि जसं बाहेर जातो किंवा काय करतो असं वाटतं की आपण परफेक्ट कसं दिसू. त्यांच्या बरोबरीने जेवढं आपल्याला सूट होईल त्या एक्सटर्नल फॅक्टर्स एक्सेप्ट करणं, की ठीक आहे मी हे ॲडव्हान्समेंट माझ्यामध्ये आणू शकतो. फॉर एक्झाम्पल क्लोथिंग, ठीक आहे, जेन्झीसचं कपडा घालायचं पद्धत वेगळी आहे, आपली कपडे घालायची पद्धत बरीच अडकून गेलेलं मध्ये. पण आता हळूहळू विथ ट्रेंड जेवढं आपल्याला जमतं किंवा जेवढं आपल्याला सूट करतं, तर काही जर माझ्या बॉडी स्ट्रक्चरला काही गोष्टी सूट नाही करत ते घालून पण फायदा नाही. पण असं नाहीये की प्रत्येकच गोष्ट सूट करणार नाही, बरोबर. तर जेवढं मला सूट करतं, ज्याने माझं कॉन्फिडन्स बिल्ड होतं आणि मलाही आवडतं की हे मी करू शकतो ॲडव्हान्समेंट, आणि मला हे पण कुठे ना कुठे माझ्या ब्रेनला एक डोपामिन हिट होईल की मी विथ जनरेशन चालते, तर त्यामुळे त्या ॲडव्हान्समेंट केल्या पाहिजे. बाकी परफेक्शन असं काहीच नाही आहे जगात, कुठलाही व्यक्ती पूर्णपणे परफेक्ट नाही आहे. तुम्ही परफेक्शनच्या मागे लागाल तर तुमची ग्रोथ थांबून जाईल, ठीक आहे. इम्परफेक्ट ट्रायल्स तुम्हाला खूप पुढे घेऊन जातात, कारण हळूहळू इम्परफेक्ट ट्राय करता 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 तुम्ही त्याच्यामध्ये कुठे ना कुठे सुधार आणतात. तर त्यामुळे परफेक्शन न करता सर्वात मोठी गोष्ट आहे की एक्सेप्टन्स ठेवा. एक्सेप्टन्स महत्वाचं आहे, जसे आहे तसे राहा, बस. जे एक्सेप्ट करतील ते करतील. प्रत्येक व्यक्ती डिफरंट आहे, आणि मी खूप डिफरंट आहे आणि मी खूप छान आहे, मी या गोष्टीला जर एक्सेप्ट केलं ना तर लोक काय म्हणतील ना, हा आवाज एकदम नाही बरोबर होऊन जातो, बरोबर सायलेंट होऊन जाईल. बिलकुल. ते व्हॅलिडेट पण होत नाही. व्हॅलिडेशन पण एक खूप महत्वाचा फॅक्टर आहे सध्या. व्हॅलिडेशन तर आहे, सगळे लोक तुम्हाला म्हणजे काही केलं किंवा काही जरी नाही केलं, काहीच नाही केलं तरी पण तुम्ही व्हॅलिडेट होणार आहेत, बरोबर. काहीही केलं तरी व्हॅलिडेट होणार आहे, बरोबर. म्हणजे हे व्हॅलिडेशन आणि हे परफेक्शन हे कुठे कॉम्प्रोमाइज होतं, हे कुठे आपल्याला कमी करता येईल? ते स्वतःमध्ये होतं. कसं तर तुम्ही हे सायकोलॉजीमध्ये फॅक्टर आहे, जेव्हा एखादा व्यक्ती इमोशनली वीक आहे तर तो कम्प्लिटली एक्सटर्नल व्हॅलिडेशन्सवरती डिपेंड असतं. रिलेशनशिपमध्ये घेऊ आपण एक्झाम्पलसाठी, तर रिलेशनशिपमध्ये तुम्ही जर काही घातलंय किंवा तुम्ही कुठे काही जाताय किंवा तुम्ही काही करताय, तुम्ही असं वाटेल की तुमच्या पार्टनरने तुम्हाला व्हॅलिडेट करावं, बरोबर. पण प्रत्येक व्यक्ती तुमच्या इमोशनल नीड्स नाही कम्प्लीट करू शकत, बरोबर. हे त्यांच्यावरती ओव्हरबर्डन आहे, बरोबर. म्हणजे तुम्ही एका पर्सनला एवढं परफेक्ट एक्सपेक्टच नाही करू शकत की तुम्हाला व्हॅलिडेशन पण देईल, तुमचे इमोशनल नीड्स पण कम्प्लीट करेल. तुम्हाला एक्सटर्नल, फॉर एक्झाम्पल कोणाला शॉपिंग आवडतं, कोणाला नाही आवडत, कोणाला काय. तर तिथे एक सायकोलॉजिस्ट आहे, त्यांनी असं एक्झाम्पल दिलं होतं की जेव्हा एखादा पर्सन आहे आणि तो पूर्ण रिलाय करतो, एखादा मुलगा आहे तो त्या मुलीवर रिलाय करतो, शॉपिंगलाही तू चाल, है ना, माझ्यासोबत पिक्चरलाही तू चाल, माझ्यासोबत कुठल्याही गोष्टीत तू सोबत हवी. बट एक व्यक्ती तेवढं बर्डन नाही घेऊ शकत, तो व्यक्ती नाही. मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो, मुलींच्याही बाबतीत होतं की तूच सगळीकडे पाहिजे, तूच सगळं केलं पाहिजे. तो हे सगळं बर्डन यामुळे नाही घेऊ शकत कारण त्याचे ब्रेनचे डेव्हलपमेंट किंवा त्याचे इंटरेस्ट हे डिफरंट आहे. यामुळे तुम्ही त्यांच्यावरती कम्प्लीट बर्डन करून देताय. ते न करता म्हणजे हे असं झालंय की तुम्ही आंब्याच्या झाडाला म्हणताय ॲपल पाहिजे, पण तुमच्याकडे ॲपलचं झाड आहे ना, तुमच्याकडे फ्रेंड्स आहेत, बरोबर, तुमच्याकडे तुमची फॅमिली आहे, तुमच्याकडे कझिन्स आहे. तर एका व्यक्तीवरती ओव्हरलोड न करता, एक्सटर्नल व्हॅलिडेशन्स प्रत्येक वेळेस त्याच व्यक्तीकडनं न सीक करता, तुम्ही प्रत्येकाला सेग्रिगेट केलं पाहिजे, तुमच्या नीड्सच्या हिशोबाने परफॉर्म केलं पाहिजे, बरोबर. असं डिफरन्शिएट करू शकतो. येस, हा डिफरन्सिएशन आहे इन टर्म्स ऑफ रिलेशनशिप. आणि जे इमोशनली वीक आहेत त्यांनी नक्कीच आपलं इमोशनल वेलबिंगसाठी किंवा इमोशनल स्ट्रेंथ कसं त्यांना वाढवता येईल यावरती नक्कीच काम केलं पाहिजे. हे जजमेंट्स जे लोक देतात, त्यामुळे कॉन्फिडन्स लो होतो. होतं. फार फरक पडतो त्याच्याने. तुम्ही फरक पडू देतात, बरोबर. मी तोपर्यंतच माझ्यावरती फरक पडेल. फॉर एक्झाम्पल, आता मी म्हटली तुम्हाला की अरे तुम्ही तर पिवळ्या कलरचं टी शर्ट घातलंय, हे माझं जजमेंट आहे तुम्हाला, ठीक आहे.
तुम्हाला माहित आहे तुम्ही पिवळ्या कलरचं टी शर्ट घातलं, तुम्हाला मला वाटतंय. माहिती आहे मी छान दिसतोय. हो. पण तुम्ही पिवळं घातलंच नाहीये ना, मी तुम्ही ऑरेंज ऑरेंज घातले. घातलंय. बरोबर. तर मग त्यांचे जजमेंट आणि आपलं अस्तित्व यामध्ये खूप फरक आहे ना. मी पर्सनली कसं आहे, मला जर एखादा व्यक्ती म्हणतात हम्म. की अरे फॉर एक्झाम्पल समजा कोणी असं म्हटलं की अरे ती तर 6 फीट उंच आहे, मला माहिती आहे मी 5'4" आहे. त्यांचे जजमेंट्सनी किंवा त्यांच्या फरकच म्हणजे पडला नाही पाहिजे. एवढा डिफरन्स झाला पाहिजे आपल्या ब्रेनमध्ये की मला माहिती आहे मी काय किंवा मी किती चांगलं आहे, मी हे एक्सेप्ट केलं. तर जजमेंट तुम्ही बिलकुल ऐकून न ऐकल्यासारखे तेव्हाच करू शकता जेव्हा तुम्ही तुमच्या मूल्यांवरती ठाम आहेत की मी काय आहे किंवा मी कसं आहे हे मला माहिती आहे. तर त्यामुळे त्याचा फरक तोपर्यंत पडेल बरोबर. जोपर्यंत तुम्ही ते फरक पडू द्याल. पडू देतोय. तर तुम्ही जेव्हा फरक पडणं तुम्हाला बंद होऊन जाईल, जेवढं आपण त्यांना एक्सपोजर देऊ तेवढं ते वाढत जाणार आहे. त्यावेळेस सेल्फ रिस्पेक्ट खूप जास्त काम करतं. बाउंड्रीज मेंटेन करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे की कोण तुमच्याबद्दल कितपत बोलतं किंवा कोणी बोलत जरी असेल तर बाउंड्रीज मेंटेन केली पाहिजे आपल्या सेल्फ रिस्पेक्टसाठी, की कोण कुठपर्यंत बोलत जरी असेल तर याच्या पुढे मी ह्या गोष्टी घेणार नाही. ते एक आपण बाउंड्री ठरवून बाउंड्री बिल्डिंग खूप मोठा रोल प्ले महत्त्वाचं आहे. करतो आणि काउन्सिलिंगमध्ये पण आम्ही पर्टिक्युलरली एक सेशन बाउंड्री बिल्डिंगवर घेतो की तुम्ही हो ना. कशा बाउंड्रीज मेंटेन करणार. बाउंड्री बिल्डिंगचा खूप लोकांना प्रॉब्लेम नसतो, काही लोकांना भरपूर असतो, काही लोकांना छोट्या गोष्टी पण अफेक्ट करून जातात. मग त्यावेळेस आम्ही त्यांना बाउंड्री बिल्डिंग कशी करता येईल हे शिकवतो. काही लोक असं मला म्हणतात, म्हणजे कधी कधी मी शांत पण असतो, म्हणजे मी एक खूप डीप ऑब्झर्वर आहे की मी जर एखादी गोष्ट असं ऑब्झर्व करायला लागलो तर मी ती खूप डीपली ऑब्झर्व करतो. बरोबर. त्यावेळेस मी खूप शांत असतो. पण अपोजिट साईड म्हणजे अपरिचित मध्ये कसं होऊन जातं, तो एक शाय असतो ना, हा खूप जास्त ती पर्सनॅलिटी होऊन जाते, एकदमच खूप बोलका होऊन जातो, एकदमच खूप सायलेंट होऊन जातो. मला दोन्ही स्टेटमध्ये असं समजतात तू जरा जास्त ओव्हर थिंकिंग करतो. ओके. कारण तू बोलतो पण जास्त तेव्हा पण तुला खूप प्रश्न पडलेले असतात, तू शांत असतो तेव्हा पण तुला खूप प्रश्न पडलेले असतात. मग असं होतं का की जे शांत आहे तेच खूप ओव्हर थिंकिंग करतात, किंवा जे खूप असे खूप म्हणजे काय म्हणतात त्याला, बबली आहे तसे बबलिश खूपच असे एकदम एक्साइटेड असतात ते पण ओव्हर थिंक करतात. कोणत्या स्टेटमध्ये जास्त ओव्हर थिंकिंग असते की दोन्ही याच्यात असतं? ओव्हर थिंकिंग असणं किंवा शांत असणं या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. असं बिलकुल पण जरुरी नाही आहे की एखादा व्यक्ती शांत आहे, त्याचं व्यक्तिमत्वच इंट्रोवर्ट आहे किंवा शांत आहे तर तो ओव्हर थिंकच करत असेल, असं नसतं. बऱ्याचदा ते लोक त्यांच्याच विचारांमध्ये गुंतलेले असतात. ओव्हर थिंकिंग नाही, स्वतःच्या विचारांमध्ये. आता ते चांगलेही विचार असू शकतात. ओव्हर थिंकिंग म्हणजे बेसिकली काय, तर ओव्हर थिंकिंग म्हणजे हे की जे सिनारिओ झालेही नाहीये लाईफमध्ये, ठीक आहे, आता तुमचं कोणासोबत काही वाद झाले, तुम्ही डोक्यामध्ये एवढे मोठं जाळं तयार करून घेतलं, एवढं अझम्पशन केलं की पुढे तुमची दोस्ती संपून गेली, तुमची मारामारी झाली. जस्ट फॉर एक्झाम्पल आय एम सेइंग यू, ओके. तर दीज आर अझम्पशन्स, दीज आर नॉट रिअल लाईफ थिंग्स. तर जे आपण अज्युम करतो त्याला म्हणतो ओव्हर थिंकिंग, सिम्पल भाषेत सांगितलं तर. ती वर्स्ट केस सिनॅरिओज न इमॅजिन करता, आता जर एखादा व्यक्ती शांत बसले, फॉर एक्झाम्पल तुम्ही आहेत, तुम्ही जर इंट्रोवर्ट आहे, तुम्ही शांततेत बसले, तुम्ही हा विचार करताय की मी आता पुढच्या माझ्या पॉडकास्टसाठी कोणाला गेस्ट बोलवेल, किंवा मी या पॉडकास्टमध्ये किती छान एडिट करेल, किंवा मी हे लोकांपर्यंत रीच होईल यासाठी काय, हे तुमचे विचार आहे. आपल्या विचारांसोबत कम्फर्टेबली बसणं हे प्रत्येकाचा अधिकार आहे आणि हे केलंच पाहिजे. पण ह्याला नक्कीच असं कन्फ्यूज नाही केलं पाहिजे की शांत व्यक्ती आहे म्हणजे तो ओव्हर थिंकिंगच करतोय, असं कुठेच गरजेचं नाही. ही पर्सनॅलिटी आहे प्रत्येकाची. सोशल मीडियावर पण सोशल मीडियावर पण जे लोक शांत आहेत ते बेटर वेमध्ये यामुळे परफॉर्म करू शकतात, कारण त्यांना एडिट करायला तो एन्व्हायरमेंट, अर्थात तो टाईम मिळतो, तो जो वेळ मिळतो, त्यामुळे त्यांना एडिट करून परत 4 वेळेस ती लाईन खोडून परत लिहून हे सगळं करायला त्यांना त्यांचे विचार मांडायला वेळ मिळतो. रिअल लाईफमध्ये जर एखादा प्रश्न विचारला, त्यांना लगेच उत्तर द्यायचे, तर त्यांना तिथे तो बेनिफिट भेटत नाही, म्हणून ते तिथे थोडे शांत असतात. तर त्यामुळे व्यक्तिमत्व सेम आहे, फक्त त्यांना त्यांचे विचार मांडायला कम्फर्ट जास्त भेटतो सोशल मीडियावरती, कारण पूर्ण एन्व्हायरमेंट त्यांच्या कंट्रोलमध्ये असतं, बाहेरचं एन्व्हायरमेंट त्यांच्या कंट्रोलमध्ये नसतं. जेव्हा ते मित्रांमध्ये बसलेले असतात किंवा घरच्यांमध्ये बसलेले असतात, त्यावेळेस ते शांत राहणं हे जास्त प्रेफर करतात चुकीचं बोलण्यापेक्षा. आणि ते ठीक, बरोबर पण आहे, ते प्रत्येकाचं व्यक्तिमत्व आहे, ते राईट पण आहे त्यांच्यासाठी.
मग कधी कधी असं पण होतं की खूपच असे म्हणजे एक्सायटेड लोक पण कधी कधी चुकीचं वागून जातात. हो, असं नाही की शांत बसले म्हणजे तुम्ही बरोबर. चुकीचं काही होणार नाही. बरोबर, जे जास्त बोलतो त्यांच्याकडनं पण ते चुका होऊन जातात. नक्कीच. बरोबर आहे की नाही? हो, हो. मग जास्त बोलणाऱ्यांकडनं जे तुम्ही म्हणताय की चुका होऊन जातात, ते यामुळे होतात कारण आपण म्हणतो ओव्हर शेअरिंग करून टाकतात ते लोक. हा, जास्त है ना? एक्सपोज होऊन जातात. ओव्हर शेअर होऊन जातं आणि घरी आल्यावर गिल्ट होतं, अरे मी तर थोडं जास्त थोडं शेअर ओव्हर करून झालं दिलं. थोडंसं आज. थोडं जास्त ओव्हर बरोबर. शेअरिंग. त्यामुळे सेल्फ अवेअरनेस हा फॅक्टर असतो. ते एक्स्ट्रोवर्ट लोकांमध्ये खूप कॉमन फॅक्टर आहे. ओव्हर शेअरिंग हा खूप बेसिक फॅक्टर आहे त्यांचा. पण मला असं वाटतं ते पण आहे ना, जरी आता तुम्ही तुमचं जेव्हा एक्झाम्पल दिलं की तुम्ही काही लोकांमध्ये एकदम शांत असतात किंवा केव्हा तुम्ही खूप बोलतात, ते तुमच्या ब्रेनचं कम्फर्ट आहे. म्हणजे हा. तुम्ही तुमच्या लोकांमध्ये तुमच्या म्हणजे तुमचं सायकोलॉजिकल फॅक्टर आहे की हे तेव्हा माझे तुमचं ब्रेन एकदम रिलॅक्स आहे त्यावेळेस की हे माझे कम्फर्ट झोन मधले लोक आहेत, यांच्यासमोर मी पूर्ण खुलू शकतो. तर त्यावेळेस मग काही हरकत नाही. पण ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतं की इथे मला थोडंसं जपून बोलायचं किंवा मी मोजकच बोलणार आहे, तो तुमचा कम्फर्ट झोन नाही आहे तिथे. तर इथे सायकोलॉजिकल फॅक्टर नक्कीच खूप मोठा रोल प्ले करतो. पण मग काही लोक असतात ना ते एक पर्सनॅलिटी घेऊन चालतात की हा. एखादा शांत असेल तो शांतच राहणार हो, कोणत्याही हो. एन्व्हायरमेंट मध्ये. बरोबर, एखादा खूपच असा रस्ट मध्ये तो रस्ट मध्येच राहणार. बरोबर. पण असं फॉर एक्झाम्पल मीच आहे. हा. मग ते असं ड्युअल पर्सनॅलिटी मध्ये तर जात नाही माणूस असं नाही, नाही. की एकदमच वेगळ्या झोन मध्ये गेला, 10 मिनिटांनी वेगळ्याच झोन मध्ये आला. नाही, असं नाही बेसिकली ना. जेव्हा तुम्ही स्वतःला डिस्क्राईब करता की मी बोलका आहे, तर तुमची पर्सनॅलिटी बोलकीच आहे, एक्स्ट्रोवर्टच हा, आहात तेच. तुम्ही. जे काही लोक शांत असतात ते फक्त शांतच असतात. तर ते तुम्ही त्यांच्या घरच्यांमध्ये असो, त्यांच्या कम्फर्टच्या लोकांमध्ये असो, का ते एकटे असो, हा, असं ती पर्सनॅलिटी डिफरंट आहे. तुम्ही आपण जर बोलतो, आपण जास्त बोलतोय, आज तुम्ही पॉडकास्ट करताय, इंट्रोवर्ट लोक नाही करू शकणार ही हा, गोष्ट. ते तर नाही. त्यासाठी त्यांना 2 वर्ष आधी पर्सनॅलिटी बिल्डिंगवर लागेल, कारण त्यांना त्याच्यातनं बाहेर निघावं लागेल. त्यांना बरोबर. नवीन गोष्ट शिकावं लागेल. आपल्या केसमध्ये आपल्याला ही गोष्ट म्हणजे मुळातच भेटली आहे. भेटली गॉड गिफ्टेड गॉड आहे. गिफ्टेड ते आहे. कुठेही चालू होऊन जातो आपण. हो. आणि प्रत्येकाला नाही जमत हे. आणि आजच्या जगात संवाद करणं कोणाशी किंवा कॉन्व्हर्सेशनवरती चांगलं होल्ड असणं हे खूप चांगला फॅक्टर आहे. खूप ॲडव्हान्टेज आहे तो. जर तुम्ही कम्युनिकेट करू शकतात किंवा तुम्ही कॉन्व्हर्सेशन करू शकतात कोणासोबत, हा खूप मोठा एक ॲडव्हान्टेज आहे. कम्युनिकेशन झालं पाहिजे. नक्कीच. एक थोडासा ट्विस्टेड क्वेश्चन आहे. ओके. म्हणजे जे आपण बघतो आपण म्हणजे त्या अनुभवलंही असेल कदाचित किंवा मग आपल्या सोबतचे अनुभव ते एक्सपिरियन्स आहेत आपल्याला. पुढचा जरा क्वेश्चन थोडासा वेगळा होता. म्हणजे जे आपण अनुभवलंय मे बी केलं पण नसेल, पण आजूबाजूचे आपले जे फ्रेंड्स आहेत ते करतात, ते शुअर अँड शुअर एखादा तरी करतोच की जेव्हा असं काही सॅड होतात किंवा ब्रेकअप्स होतात, मग हे एकदमच जिमला जातात किंवा एकदमच शिवभक्तीकडे जातात. हा काय म्हणजे काय इफेक्ट असतो तो की हे करण्यास त्यांना भाग पडतात ते? खूप चांगला इफेक्ट असतो याचा. ॲक्च्युली स्पिरिच्युअलिटीकडे जे लोक वळतात किंवा जे पर्सनॅलिटी बिल्डिंगकडे जातात, जिमला जाणं म्हणजे तुम्ही स्वतःवरती काम करताय, दोन्ही. बरोबर. तर दोन्हीही बाबतीत यामुळे काय होतं की तुमचं इंटरनल ग्राउंडिंग होतं स्पिरिच्युअलिटीमुळे, शिवभक्तीकडे जाणं किंवा ज्या काही देवांमध्ये ते मानत असतील ते. आणि एक्सटर्नल तुमचं बिल्डिंग कसं होतं, एक्सटर्नल पर्सनॅलिटी बिल्डिंग जिमला गेल्यामुळे. जेव्हा तुम्ही वर्कआउट करतात तेव्हा तुमच्या बॉडीमध्ये मी जसं बोलले एन्डॉर्फिन्स रिलीज होतात. एन्डॉर्फिन्स रिलीज झाल्यामुळे तुमचं कॉन्फिडन्स बिल्डअप होतं. आणि जेव्हा आपण अजून चांगलं दिसायला लागतो किंवा अजून चांगलं वाटायला लागतो, तेव्हा तो कुठे ना कुठे हा कॉन्फिडन्स येतो की अरे मी या जगात मेन कॅरेक्टर, तुम्ही आता आजकाल हा ट्रेंडमध्ये शब्द आहे, आता मी मेन कॅरेक्टर एनर्जी, यु नो. नरुटो फील आहे. येस. सो मेन कॅरेक्टर एनर्जी जी येते ती खूप महत्वाची असते. ब्रेकअपमधनं बाहेर निघण्यासाठी पण खूप महत्वाची असते आणि ते नक्कीच केलं पाहिजे. त्यामुळे तुमचं फिजिकल आणि इमोशनल दोन्ही ग्राउंडिंग होतं आणि ते एकमेव सोल्युशन आहे जेणेकरून तुम्ही लवकर तुमच्या ब्रेकअपच्या त्या दुःखातनं बाहेर येऊ शकतात. आणि तर पुढचा क्वेश्चन माझा असा आहे, जे सगळ्यात आपले आई वडील ह्या गोष्टीत खूप डेंजर म्हणजे एकदम मास्टर झालेले की सकाळी उठून पहिले स्टेटस गेले पाहिजे व्हॉट्सअपवर, देवाचे म्हणा कसले पण, किंवा ते एक विचार असतात ते कुठून शेअर, काय ते शेअर चॅट, बरोबर तिथून शेअर करतात ते डायरेक्ट.
तर हे काय त्यांच्यात खरंच काही म्हणजे काही चेंज झाला आहे की मी आज जर स्टेटस टाकलं नाही तर माझ्या एज ग्रुपचे किंवा जे सोशल मीडियावर जो क्राऊड मला बघणार आहे हा, तो मला एक्सेप्ट करणार नाही, असं काही आहे का डोक्यात कोणाच्या? एक्सेप्ट करणार नाही. कुठे ना कुठे बघा, सोशल एक्सेप्टन्ससाठी तर आहेच हे सगळं काही. जसं आपण आपलं एक्झाम्पल दिलं मिलेनियल्स आणि जेनझीसचं, बरोबर. हां तर मी जसं तुम्हाला बोलले की जेवढं आपल्याला जमतं तेवढं आपण एक्सेप्ट केलं पाहिजे. क्लोथिंगच्या बाबतीत बोला किंवा म्युझिकच्या टेस्टमध्ये, फूडमध्ये, ओके. तसंच आपल्या मागची जी जनरेशन आहे आपल्या आईवडिलांची आणि आपण जसं व्हॉट्सॲप वगैरे मध्ये प्रो झालोय आता, तर त्यांना आपल्याशी मॅच करायला त्यांना ते स्टेटस टाकणं वगैरे त्यांनाही ते आवडलेली गोष्ट आहे. आवडलेली गोष्ट तर आहे. त्यामुळे ते आवडते म्हणून ते पण ते जोपासतायत आणि सुरू करतायत. ते शो पण करतायत. तर स्टेटस टाकणं आणि जसं त्यांचा एज ग्रुपचे बाकीचे लोक असतील ते रोज जसं काही बनवलं, आपली आईंना बघाल तुम्ही, मम्मी लोक झालेत किंवा बाबा आहेत, देवदर्शनाला गेले, कुठे काय केलं, तर हे सगळेच टाकतात त्यांच्या लगेच एज ग्रुपचे. status वर. तर हो, अल्बम आम्ही तर म्हणतो आमच्या घरच्यांना, तुम्ही अल्बम अपलोड नाही झाला आपला अजून. आजकाल घरचे 10-15 फोटो डायरेक्ट असतात हो. धनाधन. हा, अल्बम अपलोड होतो घरच्यांचा डायरेक्ट हा, हा. आपल्या. तर खतरनाक. ती गोष्ट तर आहेच. तर सोशल एक्सेप्टन्ससाठी म्हणण्यापेक्षा सोशल कम्फर्टसाठी किंवा ते फोमो, जसं फिलिंग ऑफ तो मिसिंग हा, आउट जो आपण तो म्हणतो, नको व्हायला. तो नको व्हायला म्हणून ते लोक हे करतात. आणि आता जसं आपण एक्सपेक्टेशन्स की लोक आपल्याला ॲज इट इज एक्सपेक्ट करत नाही सध्या, हम्म, की बाबा तू म्हणजे जसं आहे तसं, हम्म, हम्म. की मला जसं आहे तसं लोकांनी ते एक्सपेक्टेशन्स माझ्याकडून तेच ठेवले पाहिजे, वेगळे बघितले नाही गेले पाहिजे. बरोबर, बरोबर. तर हे जे आहे, जे लोक काय म्हणतील, हा जो फॉर्मॅट आहे हम्म, हम्म. यामध्ये हे एक्सपेक्टेशन्स आपण पूर्ण करत जर बसलो तर त्यामध्ये पण मेंटल हेल्थ कुठंतरी डिस्टर्ब होत असेल. खूप जास्त होते. म्हणजे यामध्ये मी तुम्हाला असं सांगेल की लोकांनी आपल्याला एक्सेप्ट केलं पाहिजे यापेक्षा आपण आधी स्वतःला एक्सेप्ट केलं पाहिजे, की मी कसा आहे, मी काय आहे, मी कोणत्या बाबतीत स्ट्रॉंग आहे, माझ्या काही विकनेसेस आहेत, या विकनेससाठी बाहेर पडण्यासाठी मी काय करू शकतो. हे एक्सेप्टन्स जेव्हा आधी तुमचं स्वतःचं येईल ना, त्यावेळेस लोक तुम्हाला एक्सेप्ट करताय नाही करताय याचा तुम्हाला फरक पण पडणार नाही. दुसरी गोष्ट, त्यावेळेस तुम्ही एवढ्या स्ट्रॉंग मानसिकतेत येऊन जाल की एखादा व्यक्ती आहे किंवा एखादी जागा आहे की ते लोक तुम्हाला एक्सेप्ट नाही करत आहे, तुम्हाला असं वाटत असेल कुठे ना कुठे, तर काही हरकत नाही. अशा बरेचसे अजून लोक आहेत किंवा अशा बऱ्याचशा जागा आहेत, मी जसं आहे तसं मला एक्सेप्ट करायला तयार आहेत. आणि किती म्हटलं तरी तुम्ही प्रत्येक माणसाला पूर्णपणे चेंज पण करू शकत नाही किंवा एखाद्या व्यक्तीचे बेसिक जर नेचर आहेत त्याला तुम्ही चेंज करू शकत नाही, कारण त्यामध्ये तुम्ही जर त्या व्यक्तीला चेंज करायचा विचार केला तर तुम्ही त्यांना एक्सेप्टच केलं नाही. त्यामुळे सर्वात आधी एक्सेप्टन्स हा आपण स्वतःचा केला पाहिजे आणि त्यानंतर जेव्हा स्वतःला पूर्णपणे एक्सेप्ट करून घेतात त्यावेळेस लोक आपल्याला एक्सेप्ट करतात का नाही करत नाही याचा फरकच पडत नाही. हे कंपॅरिझनमुळे एकटेपणा वाढतो. हो, नक्कीच. की आपण कम्पेअर करतोय, मग आपण एकटे होत जातो की यार कुठेतरी हे माझ्यात कमी त्याच्यात जास्त आहे, असं होतं का? लोनलीनेस इज अ डिफरंट फॅक्टर. जसं तुम्ही म्हणताय की कंपॅरिझनमध्ये एकटेपणा वाढतो का, लोनलीनेस हा खूप वेगळा फॅक्टर आहे. लोनलीनेसला आपण सॉलिट्यूडमध्ये कन्वर्ट करू शकतो. सॉलिट्यूड म्हणजे काय, की लोनलीनेसमध्ये आपल्याला असं वाटतं आपण एकटे बसलोय तर आपल्याला अनकम्फर्टेबल होऊन जातात. ते अवॉइड करण्यासाठी आपण काय करतो की फ्रेंड्सला भेट, इकडे जा तिकडे जा, वेळ वाया घालवतो, टाइम वेस्ट करतो. त्याच लोनलीनेसला तुम्ही थोडंसं जर सामोरे गेले, त्या ऑकवर्डनेसला जर तुम्ही थोडेसे सामोरे गेले तर तुम्ही सॉलिट्यूड त्या स्टेजमध्ये याल. सॉलिट्यूड म्हणजे काय, की तुम्हाला तुमच्या लोनलीनेसमध्ये विचार करायची क्षमता वाढते की स्वतःसाठी मी अजून काय करू, किंवा मी आता कम्फर्टेबल झालोय, मी स्वतःसोबत बसण्यासाठी कम्प्लिटली कम्फर्टेबल झाले. जेव्हा तुम्ही सॉलिट्यूडच्या स्टेटमध्ये याल त्यावेळेस तुमचं लोनलीनेस संपून जाईल. आणि कंपॅरिझनचं तुम्ही जेव्हा म्हणताय हा एकदम डिफरंट फॅक्टर आहे. जेव्हा सॉलिट्यूडमध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहे, तुम्ही कंपॅरिझनला तुम्हाला वेळ नाही आहे. बट इन केस जेव्हा तुम्ही लोनलीनेस अवॉइड करण्यासाठी बाहेर जाल तेव्हा तुम्ही कंपॅरिझनमध्ये जास्त जाळ्यात फसाल, कारण त्यावेळेस लोकांची लाईफ दिसेल, अरे ते तर एकटे नाही आहे, त्यांच्याकडे तर पार्टनर आहे किंवा त्यांच्याकडे तर एवढं छान बिझनेस आहे, ते तर कोट्यांचा बिझनेस करताय. त्यावेळेस ते कंपॅरिझन येईल आणि तुमच्या लोनलीनेसला बढावा मिळेल त्यावेळेस.
तर त्यामुळे आपल्या लोनलीनेसना कमी करून सॉलिट्यूडमध्ये कन्वर्ट केलं पाहिजे. त्यामुळे कम्पॅरिझनही कमी होईल आणि आपलं मेंटल पीस खूप स्टेबल राहील. मेंटल म्हणजे खूप लोकांनी मेंटल पीस लूज केलं आहे. म्हणजे मेंटल हेल्थ खूप लोकांची खराब झाली आहे कम्पॅरिझनमुळे. हे जे आहे लोक काय म्हणतील, हे लोक काय म्हणतील, हा जो विचार येतो, ह्या गोष्टीला आपण आयुष्यात किती प्रमाणात ठेवलं पाहिजे. तुम्ही सांगितलं 10%, तरी पण काही गोष्टीत आपण थोडंसं आपल्याला होतं मागे पुढे की अरे यार नाही, एकदम बोलायला इझी जातं, पण काही सिच्युएशन मध्ये आपण थोडासा हार्ड टाइम असतो तो. बरोबर. त्यामध्ये आपल्याला खूप लोकांचं काही, आता फॉर एक्झाम्पल एखाद्याने लव्ह मॅरेज केलं आणि तो पळून गेला ना आला घरी, तर आपण म्हणू नाही शकत भाऊ तू 10% हे कर आणि बाकीचं जाऊ दे. त्याला त्या गोष्टी टॅकल करणे. मग ह्या गोष्टींचा किंवा हे जे म्हणत राहणारे आहेत यांचा आपण किती प्रमाणात विचार केला पाहिजे. तेव्हाही 10%चा करू शकतो ना, का नाही करू शकत. जर त्याचा हा निर्णय आहे की त्याने लग्न केलंय, ठीक आहे, आणि जर त्याने तो डिसिजन घेतलाय ना, त्यावेळेस त्याला हे सगळं आयडिया होता की लोक काय म्हणणार. त्याच वेळेस त्यांनी 10%, म्हणजे मी तर म्हणते 0% लक्ष दिलंय लोक काय म्हणतील म्हणून त्यांनी तो एवढा मोठा डिसिजन घेतलाय लाईफमध्ये. तर जसं आपण आधी पण बोललो की दीर्घकाळात सुखी राहायचं असेल तर मनाचंच ऐकावं, जणाचं नाही ऐकावं. तर सोसायटीमध्ये वावरताना किंवा सोसायटल ॲक्सेप्टन्ससाठी नक्कीच लोक नेहमीच बोलणार आहे, तर ऐकायचं, लोकांचे ओपिनियन घ्यायचं, बट डिसिजन मेकिंग हा कम्प्लिटली तुमचा पर्सनल चॉईस असला पाहिजे कुठल्याही बाबतीत. म्हणजे लोक जर म्हणतायत नक्कीच बोलू द्यायचं, जे बोलताय बोलायचं, ऐकायचं त्यांचं, सगळ्यांचे ओपिनियन घ्यायचे, पण मनाचं करायचं. दिस इज द ओनली सोल्युशन. डिसिजन शुड बी युअर्स. ओपिनियन तुम्ही 100 घ्या, पण डिसिजन तुमचं, डिसिजन पर्सनल असला पाहिजे. हे जे जजमेंटल जे आपण मगाशी बोललो, हे इग्नोर करण्यासाठी एकदम शॉर्ट फॉर्म्युला काय? क्विक तर असं काही नसतं जगात खरं सांगितलं तर क्विक म्हणण्यापेक्षा सिच्युएशनल. मी सांगतोय, समजा मी आता पॉडकास्ट घेतोय, एक वाटलं एक माझ्या डीओपीला किंवा याला वाटलं की हे चुकीचं झालेलं आहे, नाही होते, चांगलं नाही, त्या सिच्युएशनला मला क्विक त्याला इग्नोर करायचं आहे, तो त्या स्टेटला मी काय करायचं? सेल्फ अवेअरनेस. जसं आपण बोललो, त्यांना काय वाटतं त्यापेक्षा तुम्हाला काय वाटतंय. ते तर आहे. तुम्हाला वाटतंय ना तुम्ही बरोबर केलंय, तर दॅट इज द ओनली सोल्युशन. स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवायचा की मी कॉन्फिडंट आहे, मी हे व्यवस्थित करतोय. प्रत्येकाच्या अपेक्षा मी पूर्ण नाही करू शकत, पण मी माझ्या स्वतःच्या अपेक्षा जर पूर्ण करतोय तर मी खूप खुश आहे लाईफमध्ये. पण आता जर मी सेल्फ कॉन्फिडन्स जर माझा वाढलाच आणि समजा तो असं झालं की अरे म्हणजे एक सेल्फ रिस्पेक्ट आणि एक तो इगो ह्या बॉर्डर लाईनला येऊन जातात ह्या दोन्ही गोष्टी त्या सिच्युएशन मध्ये. बरोबर. मग ह्या गोष्टी कशा डिफरन्शिएट करायच्या त्यावेळेस? खूप सुंदर प्रश्न आहे हा. सेल्फ रिस्पेक्ट आणि इगो मध्ये खूप थिन लाईन आहे. ओके, सेल्फ रिस्पेक्ट काय? सेल्फ रिस्पेक्ट जसं मी बोलली, बाउंड्री बिल्डिंगची आपण शिकवतो थेरपीमध्ये, आम्ही कॉन्फिडन्स बिल्डिंग शिकवतो, बाउंड्री बिल्डिंग शिकवतो लोकांना, ठीक आहे. तर सेल्फ रिस्पेक्ट असलाच पाहिजे, प्रत्येक व्यक्तीमध्ये असलं पाहिजे. आपल्या डिग्निटीला जोपासून आपण अशा काही सिच्युएशन्समध्ये स्वतःला न जाऊ देता अशा एक बाउंड्रीज मेंटेन केल्या पाहिजे की याच्या पलीकडे माझ्या पर्सनल लाईफमध्ये किंवा माझ्या मेंटल पीसला कोणी डिस्टर्ब नाही करू शकत. दॅट इज कॉल्ड सेल्फ रिस्पेक्ट. आणि हाऊ यू विल डिलिव्हर दॅट? मी रिस्पेक्टफुली तुम्हाला म्हणेन की चेतन, ही गोष्ट मला नाही आवडत, ठीक आहे. व्हॉट इज इगो? सो इगो काय असतं की जेव्हा तुम्ही बसले त्याच लोकांमध्ये, जेव्हा ऑलरेडी सेल्फ रिस्पेक्टची जिथं गोष्ट झाली, दुसरी गोष्ट त्यावेळेस तुम्ही इगोमध्ये काय होतं की आपण स्वतःला वरचढ दाखवण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला कमी लेखतो, त्याला म्हणतात इगो. तर एखाद्याला डिमेन करणं किंवा स्वतःचं वरचढ दाखवायला कोणाला तरी उद्धटपणे बोलणं किंवा मग त्यांना इन्सल्ट करणं, दॅट इज कॉल्ड इगो. सो सेल्फ रिस्पेक्ट आणि इगोमध्ये हाच मोठा डिफरन्स आहे की सेल्फ रिस्पेक्ट इज फॉर आवर ओन सेल्फ, डिग्निटी वाचवण्यासाठी, बाउंड्री बिल्डिंग करणं, आणि इगो तर दुसऱ्यांना कमी लेखण्यासाठी किंवा स्वतःला मोठं दाखवण्यासाठी कोणाला तरी इन्सल्ट करणं, दॅट इज कॉल्ड इगो. सो दिस इज द डिफरन्स. खूप थिन लाईन असते ही, त्यातच बऱ्याचशा चुका होतात लोकांकडून. अवेअरनेस आणि ॲरोगन्स, तेच हे फरक आहे. अशा काही केसेस येतात जे असं म्हणतात की हा जो फॉर्मॅट आहे लोक काय म्हणतील,
याच्यामुळे आमचं खूप नुकसान झालं किंवा असं खूप आम्ही प्रॉब्लेममध्ये आलो. खूप असे- झाले तसे. हो, माझ्याकडे एक क्लायंट आहे जे कॉर्पोरेट वर्कमध्ये आहेत ॲक्च्युली. बऱ्याच वर्षापासून ते कॉर्पोरेटमध्ये जॉब करतात. त्यांना अजिबात आवड नव्हती याच्यामध्ये जॉब करायची. तर घरच्यांच्या म्हणण्यामुळे म्हणा किंवा लोकांच्या म्हणण्यामुळे की यामुळे त्यांनी तो जॉब घेतला. बऱ्याच वर्ष त्याच्यात काम केलं. त्यांची एक अँजिओप्लास्टी पण झाली वयाच्या 36व्या वर्षी अरे बापरे. स्ट्रेसमुळे. ते काम त्यांना आवडतच नाही. पण ते जस्ट बिकॉज पॅकेज चांगलं आहे, घरच्यांना ते मदत करू शकतात म्हणून त्यांनी ते केलं. त्यांना पायलट व्हायचं होतं. त्यांना ते करता आलं नाही कारण त्यांना शिक्षणाला बाहेर जावं लागलं असतं. तेव्हा त्यावेळेस त्यांची सिच्युएशन नव्हती घरच्यांची. हे कसं तरी इंजिनिअरिंग वगैरे IT सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग कंप्लीट करून त्यांनी एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये मग जॉब मिळाला. आणि फॅमिलीला जसं ते इन्कम सपोर्ट करायला लागले तेव्हापासून त्यांची छंद, त्यांची आवड निवड सगळं सगळी गेलं. बाजूला राहून गेलं. तर त्या स्ट्रेसफुल लाईफमध्ये जस्ट इमॅजिन वन थिंग, ओके, की आपलं प्रत्येकाचं आयुष्य हा प्रत्येक व्यक्ती एवढं सिरियसली घेते जे कधी संपेल हे कोणालाच माहित नाहीये. हां. आणि त्यामुळे असं मरून मरून जगताय प्रत्येकजण. तर बरोबर. ते लोक अशी आहेत माझ्याकडे. तर त्यांना मी हेच करते की आता मागे तर जाऊ शकत नाही, परत ते पायलट तर नाही होऊ शकत कारण आता 36 झाले, हा, आता तर त्यांचं सगळंच- करिअर बिल्डअप झालंय. तर त्यांना आम्ही जे त्यांचे उरलेले छंद आहेत, जसं की त्यांना पेंटिंग आवडायचं, त्यांना शूटिंग आवडतं, तर नेमबाजी ज्याला आपण म्हणतो हे सगळं, हॉर्स रायडिंग आवडतं, तर आम्ही आता त्यांना हळूहळू त्यांचे छंद जोपासायला लावतो जेणेकरून त्यांना तो कॉन्फिडन्स परत वाटेल आणि ते जगताय त्यांची लाईफ त्यांच्या मनाने हे कुठे ना कुठे त्यांना वाटेल. मग याकडे आम्ही आता त्याचं कल देतो. Focus. पण ही म्हणजे विचार करा, 36व्या वर्षी जर तुम्हाला हार्ट अटॅक येतोय आणि तुमची अँजिओप्लास्टी होते, म्हणजे तुम्ही किती स्ट्रेसफुल लाईफमध्ये जगताय. लोक काय म्हणतील. लोक काय म्हणतील, जॉब सोडलं तर लोक काय म्हणतील, घरी येऊन बसलो तर लोक काय म्हणतील, पैसे घरी कसे जाणार, पैसे घरी नाही दिले, मी शिकायला गेलं तर लोक काय म्हणतील, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे तुम्ही स्वतःला गमवताय. मग मला तर असं वाटतं की जर देवानी 100 श्वास आपल्याला दिलेत तर गुदमरून ते 100 श्वास घेण्याकरता मोकळे 50 श्वास घेतलेले पण बरे. बरे. आता हे तर आपलं ठीक आहे, हे प्रेशर आपल्याला आता फार कमी आहे माझ्या बरोबर मते. बरोबर. पण आपल्याला जे सोशल मीडियापासून जे येतंय हे का नाही, की शेजारचा माझा एखादा फ्रेंड, अरे यार तो थायलंडला गेला, अरे यार हा बाली गेला, मी इथंच आहे, मी अजून नीट भारत पण नाही पाहिला, बरोबर. आहे की नाही. मग ह्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी थोडं सोशल मीडियामधून ब्रेक घेतला तर ह्या गोष्टी बंद होतात का, की म्हणजे त्याला हेल्प भेटत असेल, होतं का असं? खूप चांगली गोष्ट आहे ॲक्च्युली. म्हणजे आम्ही थेरपीमध्ये ॲडवाईस पण करतो स्टार्टिंगला, ज्यांना स्लीप डिसऑर्डर्स असतात, झोप येत नाही रात्री. तर सोशल मीडियापासून ब्रेक घेणं हे एक खूप चांगल्या प्रकारचं डोपामिन डिटॉक्स आहे तुमच्या ब्रेनसाठी. ते काही काळासाठी घेतलंच पाहिजे. असं नाही आहे, हे बघा आजच्या जगात कोणी सोशल मीडिया कम्प्लिटली सोडू शकत नाही. सोडू शकत. UPSC MPSC करणारे मुलं पण काही वेळ 1 वर्ष 2 वर्ष डिटॉक्स करण्यासाठी किंवा टाइम वेस्ट नाही व्हावं म्हणून हे जे सोशल कंपॅरिझन, थायलंडला जात आहे, हे करते, स्वतःचं डिमेन होण्यासाठी होतं. तर एक छोटासा ब्रेक घेणं हे खूप फायदेशीर आहे, प्रत्येकाने केलं पाहिजे. म्हणजे 15 दिवस सोशल मीडियापासून कट डाऊन होऊन थोडंसं स्वतःला आहे ना वास्तविकतेत आणलं पाहिजे. आपल्या फ्रेंड्सशी भेटलं पाहिजे, कम्युनिकेट केलं पाहिजे, संवाद घातला पाहिजे लोकांशी, एक कनेक्शन बिल्डअप केलं पाहिजे. तर हे सोशल मीडियापासून ब्रेक घेणं ही खूप चांगली गोष्ट आहे. ही नक्कीच प्रत्येकाने एकदा ट्राय करून पाहायला पाहिजे किंवा त्याने 100% लोकांना हेल्प होईल. त्यांचा मेंटल पीस सुधारवण्यासाठी 100% त्यांना हेल्प. कारण मी काय करायचो, म्हणजे इंस्टाग्राम पोस्ट टाकेपर्यंत इंस्टाग्राम इन्स्टॉल करायचं, ती आपली मेमरी शेअर झाली, इंस्टाग्राम अनइन्स्टॉल करायचं. ओके. पोस्ट टाकली, अनइन्स्टॉल. तो जो फोन पासून तुझं एक आपण म्हणत अरे काय नाही आता या फोनमध्ये, हा एक मी ते एक्सपिरियन्स घेतला. आता हे पॉडकास्टमुळे थोडंसं ऍक्टिव्ह राहावं लागतं, मग त्याच्यामुळे. पण मग एवढं नाहीये, पण हा एक ऑप्शन आहे की तुम्ही ऑन ऑफ करू शकता. बरोबर. त्याच्याने थोडासा ब्रेक भेटतो. बऱ्यापैकी नक्कीच ब्रेक तर घेतलाच पाहिजे, प्रत्येकाने घेतला पाहिजे. मग आता म्हणजे तुम्ही तर बऱ्याच थेरपीज पण दिल्या असेल, तर मग हे जे जास्त ओव्हर थिंक करणारे किंवा जास्त बोलणारे, ह्या लोकांनी मेंटली स्ट्रॉंग होण्यासाठी एक काय बेसिक गोष्टी केल्या पाहिजे जेणेकरून ते पटकन हील होतील किंवा पटकन त्यांची जे बिहेवियर आहे ते त्यांच्या कंट्रोलमध्ये राहील, असं काही सांगता येईल? ओव्हर थिंकिंगसाठी खूप बेस्ट आणि वर्ल्ड वाईड यूज केलेला
एक सोल्युशन आहे, दॅट इज कॉल्ड जर्नलिंग. जर्नलिंग म्हणजे काय, तर आपले विचार कागदावर मांडणे. तर आपल्या विचार, फॉर एक्झाम्पल मी झोपेतनं उठली आहे सकाळी, किंवा तुम्ही झोपेतनं उठले आणि सकाळी उठल्यानंतर तुमच्या डोक्यात बरेचसे विचार चालू आहेत. आता त्या प्रत्येक विचाराला जर तुम्ही पेपरवर मांडलं ना, तर तुमच्या मनातला, तुमच्या डोक्याला गुंता सुटेल आणि तुमच्या दिवसाची सुरुवात पण चांगली होईल. तर हे काही प्रॅक्टिसेस आहेत जेणेकरून ओव्हर थिंकर्सला खूप हेल्प होते. जसं पहिली प्रॅक्टिस आहे जर्नलिंग. जर्नलिंग करणं, सकाळी उठून जर्नलिंग करणं. जर्नलिंग केल्याने जेव्हा जे काही असेल, की एखाद्या व्यक्तीला काही बोलायचं असेल किंवा हे मनात राहून गेलं किंवा कालच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये मी हे का नाही बोललो, ते तुम्ही पेपरवर लिहा. ही प्रूव्हन टेक्निक आहे. लिहिणं इज ॲज इक्वल ॲज यू हॅव डन द सिच्युएशन, लाईक तुम्ही त्या गोष्टी केल्या ऑलरेडी. ठीक आहे. सेकंड थिंग आहे ग्रॅटिट्यूड. जसं आपण म्हणतो की खूप लोकांकडे खूप काही गोष्टी नसतात, पण आपल्या आसपास आपण जर पाहिलं की आपण एक कम्फर्टेबल लाईफमध्ये आहे, त्या गोष्टींचं कुठे ना कुठे ग्रॅटिट्यूड ठेवणं, म्हणजे त्यासाठी देवाला धन्यवाद करणं हे महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आहे की पॉझिटिव्ह सेल्फ टॉक. पॉझिटिव्ह सेल्फ टॉक करणं पण खूप महत्त्वाचं आहे ओव्हर थिंकर्ससाठी. झोपताना मिरर टॉकिंग वगैरे, मिरर टॉकिंग पण आहे. जसं रात्री झोपताना तुम्ही 3 गोष्टी अशा लिहायच्या की मी आज चांगलं काय केलं. फॉर एक्झाम्पल, आज मी झोपताना मला जर पॉझिटिव्ह सेल्फ टॉक ठेवायचं आहे किंवा मला पॉझिटिव्ह रायटिंग करायचं, सेल्फ रायटिंग करायचं आहे, तर व्हॉट आय हॅव डन कम्प्लिटेड व्हेरी नाईसली, विच व्हॉट आय हॅव डन न्यू. फॉर एक्झाम्पल, आय विल राईट की मी आज पॉडकास्ट केला आणि खूप छान केला. तर ही गोष्ट, ह्याने अजून कॉन्फिडन्स पण बिल्ड होतो. त्यामुळे काय होतं की ओव्हर थिंकिंग कधी कमी होणार, जेव्हा तुमचं कॉन्फिडन्स अजून बिल्ड होणार. आणि जेव्हा ओव्हर थिंकिंग कमी होणार, त्यामुळेच तुम्ही प्रोग्रेस करणार. बरोबर. तर जेव्हा तुम्ही चांगला विचार करू शकता, तर मग वाईटच विचार का करायचा, चांगल्या विचाराकडे ओव्हर थिंकिंग करा ना. जर्नलिंग करणं, ग्राउंडिंग प्रॅक्टिस करणं, ग्रॅटिट्यूड आणणं आणि पॉझिटिव्ह सेल्फ टॉक, ह्या 4 गोष्टी खूप जास्त प्रमाणात हेल्प करतात ओव्हर थिंकर्ससाठी. त्याचं एक प्रॉपर स्केड्यूल असतं, आम्ही तो स्केड्यूल देतो आणि त्या हिशोबाने त्यांच्याकडनं त्या गोष्टी करून पण घेतो. हे थेरपीची काय कॉस्ट असते, एक मिनिमल कॉस्ट काय चार्ज करतात तुम्ही? म्हणजे आता हे लोकांना माहित नाहीये. लोकांना फक्त माहिती आहे की थेरपीज असतात, सायकोलॉजिस्ट असतात, पण एक मिडल क्लास फॅमिली विचार करते 4 वेळा कोणती गोष्ट करण्या अगोदर. तर एक बेसिक याचा एक चार्ज काय येतो? एक नॉर्मल, समजा एक नॉर्मल पेशंट आहे, पेशंट नाही म्हणता येणार, एक नॉर्मल पर्सन, त्याला एक जस्ट त्याचा मेंटल रिव्ह्यू पाहिजे, बरोबर, त्याला किती कॉस्ट जातो? त्या चार्जेस काय पडतात? आता कसं, हे म्हणजे पर्सनल डिपेंड करतं. कसं, आता तुम्ही पण हॉस्पिटलमध्ये, मी पण हॉस्पिटल, प्रायव्हेट हॉस्पिटलचे कॉस्ट वेगळे असतात, कॉर्पोरेटचे वेगळे असतात. बरोबर. बायपास सर्जरी जर राजीव गांधी योजनेत, जसं आपण MJPJY, मला एक माझा मेंटल एक फुल चेकअप करायचा आहे सायकोलॉजिस्ट कडनं, तर त्याचे काय चार्जेस पडतील? तसं जर तुम्ही माझं पर्सनल जर विचारलं, तर आम्ही आता जसं मी तुम्हाला बोलली की नवीन प्रॅक्टिस चालू केली. आम्ही एक इव्हॅल्युएशन कॉल ठेवलं स्टार्टिंगला. इव्हॅल्युएशन कॉलमध्ये जो मी फर्स्ट सेशन म्हणते प्रत्येकाने घेतलं पाहिजे, तर तो इव्हॅल्युएशन कॉल आम्ही फार बेसिक प्राईसमध्ये ठेवला, ॲक्च्युली 299 मध्ये ठेवलंय. आणि त्या 30 क्वेश्चन्स नंतरून ते इव्हॅल्युएशन झाल्यानंतर मग तुम्हाला किती थेरपी लागेल, 5 सेशन्स लागतील, 10 सेशन्स लागतील. जसे माझे आत्ताचे क्लायंट्स आहे, माझ्या क्लायंट्सला मॅक्झिमम आम्ही 2.5 महिन्याची थेरपी देतो. 2.5 महिन्याच्या थेरपीमध्ये 10 सेशन्स होतात, 1 सेशन पर वीक, असं करून 2.5 महिने ती चालते. तर त्यांचे जे आपण ते 30 क्वेश्चन्समध्ये जे प्रॉब्लेम्स फाइंड आउट केलेले असतात, तर जसं मी बोलली की एका दिवसात सगळं सॉल्व्ह होत नाही, तसं हळूहळू तुम्हाला ते मनात हळूहळू CBT टेक्निकने, सगळ्या टेक्निक्सने ते रुतवायला लागतील आपल्याला. तर त्या हिशोबाने आम्ही अनविंड करून ती थेरपी देतो. सो इट वॅरीज व्हॉट द प्रॉब्लेम इज आणि व्हॉट द सोल्युशन कॅन बी. सो जर तुम्ही मला एक ब्रॅकेट विचारलं, 10 थेरपीचं जर तुम्ही ब्रॅकेट विचारलं, की म्हणजे पूर्ण थेरपी सेशनचं तुम्ही ब्रॅकेट विचारलं, सो बेसिक एन्झायटी, ओव्हर थिंकिंग आणि डिप्रेशन वगैरेचे जे असतील, इश्यूज असतील, तर त्यासाठी आमचं 2.5 महिन्याचं टोटल कॉस्ट सम अराउंड 20,000च्या आसपास जातं. ठीक आहे. पण त्यामध्येही जर कोणाला सायकॅट्रिक ओपिनियन वगैरे हवा असेल, मेडिकेशन हवं असेल, काय हवं असेल, तर आपण रेफर करतो. आता जेव्हा असे पण थेरपिस्ट आहेत, तुम्हाला मी सांगते, म्हणजे तुम्ही जर हा विचार कराल, हा 20,000 इज द व्हेरी बेसिक प्राइस. वाय? फॉर 2.5 months. When I have taken therapy, personally, I have paid 90,000 rupees. एक थायलंड ट्रिप झाली असती, बाली ट्रिप झाली असती, कुठेही ट्रिपला जाऊन
So therapy is very, Okay. very, very expensive for so many people. And that was the reason जेव्हा मी माझी थेरपी झाली तेव्हा मी असा विचार केला 2 वर्षापूर्वी की मी काही ना काही तर फायदा करेल. माझ्यामुळे लोकांना फायदा झाला पाहिजे जसं मला झालाय. तर जसं मी बायपासमध्ये आहे तुम्हाला बोलली मी कार्डियाक हेल्थमध्ये मी कार्डियाक पण काउन्सिलिंग देते. तर कार्डियाक काउन्सिलिंगचे आपले 5 सेशन असतात. बट ड्युरिंग द होल टाईम म्हणजे आपलं सेशन संपले थेरपी जरी संपली तरी ते नेहमी माझ्याशी कनेक्टेड असतात. कसं की जर काही त्यांना अनकम्फर्ट जाणवलं खूप असे माझ्याकडे 2 क्लायंट्स असे आहेत 2 ते 3 जण असे जे यंग एजमध्ये त्यांची अँजिओप्लास्टी झाली आहे. 1-2 जण असे ज्यांचे 30 to 40% ब्लॉकेजेस आहेत. तर त्यांना लाईफस्टाईल कशी मॉडिफिकेशन करायचं त्यांचं डाएट कसं करायचं त्यांनी अजून अशा काय गोष्टी केल्या पाहिजे जेणेकरून ब्लड थिनर्स कसे मॅनेज करायचे या सगळ्या गोष्टींना कसं मॅनेज करता येईल एक राईट वेमध्ये ऑन द बेसिस ऑफ देअर वर्क लाईफ की ते डिस्टर्ब नाही झालं पाहिजे आणि फॅमिली लाईफ असं आपण त्यांना कम्प्लीट क्रायटेरियन कम्प्लीट सपोर्ट देतो. तर कार्डियाक हेल्थ आणि मेंटल हेल्थ या दोघांची थेरपी आपल्याकडे थेरपी अवेलेबल आहे. येस. आता हे आपलं बऱ्यापैकी झालंय डीप कन्व्हर्सेशन. येस. तर आपण एक शॉर्टमध्ये एक रॅपिड फायर क्वेश्चन्स घेऊ. ओके. तुम्हाला फक्त एक सिलेक्ट करायचं आहे त्याच्यातलं. ओके. सो दिस विल बी माय पर्सनल ओपिनियन पर्सनल. आता तुम्हाला काही जज नाही करायचंय Okay. कोणाला एक्झाम्पल नाही ठेवायचंय. ओके. जस्ट युअर ओपिनियन मॅटर्स. येस. फर्स्ट ऑफ ऑल ओव्हर थिंकिंग और आर्ग्युमेंट्स. म्हणजे एक परत एकदा किंवा ओव्हर थिंकिंग म्हणजे मी एक काय ऑप्शन करेन चूज करा. हा मी काय करते असं ओव्हर थिंकिंग की आर्ग्युमेंट्स. आर्ग्युमेंट. वाय का बरं असं? कारण ओव्हर थिंकिंग करून नुकसान होण्यापेक्षा आर्ग्युमेंट म्हणण्यापेक्षा आय से कॉन्व्हर्सेशन. आर्ग्युमेंट इज रॉंग वर्ड. काही जण असतात ना नाही जमलं मी लगेच शिव्या देतात आणि आर्ग्युमेंट सुरू होऊन जातात. ओव्हर थिंकिंग कॉन्व्हर्सेशन तर कॉन्व्हर्सेशन conversation. नॉट ओव्हर Okay. थिंकिंग असं. लव्ह मॅरेज और अरेंज मॅरेज. लव्ह मॅरेज. सीन झोन और ब्लॉक्ड. सीन जो नो ब्लॉक्ड. आय डोंट बिलीव्ह इन ब्लॉकिंग समवन. ठीक आहे. टॉक्सिक फ्रेंड्स की टॉक्सिक रिलेशनशिप्स. Oh God. Phases. Sometimes toxic relationships, but toxic friends as well. इंस्टाग्राम व्हॅलिडेशन और इनर पीस. Inner peace. Completely. कम्प्लिटली. Yes. सायलेन्स और कम फ्रंट लाईन एकदम. Confronting. शुअर. Sure. प्रायव्हसी और अटेन्शन. Privacy. का बरं? Attentionचं एज गेलं. Teenage. Now privacy is the peace. I understood. अटॅचमेंट और सेल्फ रिस्पेक्ट. Self-respect. कोणी असो. 1000%. कोणी असो. माइंड और हार्ट. Heart. Balance. वन ॲडवाइस फॉर टुडेज यूथ. Okay. माइंड और हार्ट. Balance between both. तर असं काहीतरी एक ॲडवाईस सांगा जे करंट जे जेनजी आहेत किंवा जेनेक्स आहेत ह्या दोघांना एक बॉर्डर लाईन ठेवून Mm-hmm. विथ कन्क्लुडिंग मेंटल हेल्थ की त्यांना काय उपयोगी येईल अशी एक ॲडवाईस काय द्याल तुम्ही? ओके. सर बेसिकली मी हे म्हणेल की तुम्ही आपल्या मनातला आवाज ऐका. पहिली गोष्ट जसं लोक काय म्हणतील या आवाजाकडे लक्ष न देता आपल्या मनातला आवाज ऐका. जे आमच्या आमच्या जे व्हेंचरचं पण नाव आहे अंतर्मन. तर मी हे म्हणेल की आपल्या अंतर्मनातला आवाज ऐका आणि आमची टॅगलाईन आहे नो युअरसेल्फ. तर स्वतःलाच ओळखा. अंतर्मनातला ऐका स्वतःला ओळखा आणि लोक काय म्हणतील ह्या गोष्टीवर कमी लक्ष देता जे स्वतःला वाटेल ज्या गोष्टीने तुम्हाला बरं वाटतं किंवा ज्या गोष्टीने तुम्हाला भविष्यात वाटतं की ही गोष्टी मला दीर्घकाळासाठी मेंटल पीस देईल आणि मी या गोष्टीमध्ये सॅटिस्फाईड राहील तेच गोष्ट केली पाहिजे. जसं ऐकावं जणाचं करावं मनाचं. हाच मी आपल्या युथला ॲडवाईस देऊ इच्छिते. तर मॅम आपण आता आपल्या पॉडकास्टच्या एंड साईडला आलेलो आहोत. येस. तर सोनल चरण ज्या मॅडम आपल्याकडे आल्या आणि तुम्ही ज्या पद्धतीने म्हणजे एक एज सायकोलॉजिस्ट आणि एक यंग सायकोलॉजिस्ट
या दोघांच्या थॉट्स प्रोसेसमध्ये पण बऱ्यापैकी फरक असतो. बरोबर. हो. आणि जे सध्या जे एक जनरेशन अडकलेले आहेत ते ऑलमोस्ट त्यांचं पर्सेंटेज युथ किंवा यंग पर्सेंटेज जास्त आहे. बरोबर. तर तुमच्या थॉट्समुळे जे यंग आपलं जे पॉप्युलेशन आहे, जे आता सध्या थोडंसं मेंटली कन्फ्युज्ड आहे, ओके. कुठेतरी ते मॅनिप्युलेट होत आहे की हे करू का ते करू का. पण ॲज अ यंग सायकोलॉजिस्ट जेव्हा ते डोळ्यासमोर बघतील की हे जर आपल्याला काहीतरी सांगताय, बरोबर. तर यांचे एक्सपिरियन्स म्हणजे तुमचे जे एक्सपिरियन्स तुम्ही शेअर केले ते खूप थोडेसे व्हॅल्युएबल असतील. ओके. म्हणजे जो एपिसोड झालाय बरोबर. यामध्ये जे आपले व्ह्युअर्स आहेत त्यांना खूप हा हेल्पफुल होईल. बरोबर. आणि यासाठी मी तुमचं आणि आमच्या टीमकडून खूप मनापासून आभार किंवा एक थँकफुल एक आम्ही विश करतो की तुम्ही आलेत, तुम्ही छान कन्व्हर्सेशन केलं, तुम्ही छान आम्हाला गाईड केलं. महत्वाचं म्हणजे एक ऑडियन्सला जे क्वेश्चन्स आपल्याला एक्सपेक्ट असतात, जे बरोबर. रुटीन लाईफमध्ये आपल्याला अडचण देतात, हो. तो टॉपिक आपण खूप छानपणे कव्हर केला. त्यात तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिला. तर तुम्ही आल्याबद्दल खूप मनपूर्वक आभार मानतो. आणि पुढच्या एखाद्या सेशनसाठी किंवा पुढच्या एपिसोडसाठी वी आर डेफिनेटली ट्राईंग टू रीच यू. ओके. सो व्हेरी थँकफुल टू यू. आणि पुढे प्रयत्न करूया आपण काहीतरी वेगळं करण्याचा. नक्कीच. 100% करूया. आणि मी पण तुमचे मनापासून आभार मानते. तुम्ही मला इथे येऊन माझे विचार किंवा एक अवेअरनेससाठी तुम्ही जो पाऊल घेतलाय तो मी खूप ॲप्रिशिएट करते तुम्हाला चेतन. थँक्यू. की खूप चांगलं तुम्ही हा इनिशिएटिव्ह घेतला आहे. आणि तुमचा जो मुद्दा आहे, लोक काय म्हणतील, काय ही म्हणतील. काळाची गरज आहे सध्या. कारण जसं तुम्ही बोलले की आपलं जे जनरेशन आहे ते यामध्ये अडकले. जेनझीज नाही ऐकत लोकांचं. नाही ऐकत, पण आपण Gen X मिलेनियल्स थांबले कुठेतरी, कारण ते घरच्यांच्या संस्कारांमुळे पण. आणि आता आपल्या नंतरची जी जनरेशन आहे ते कुठे ना कुठे थोडंसं लोक काय म्हणतील याच्यावरती लक्ष नाही दिलं पाहिजे, हे त्यांचं अवेअरनेस आहे. तर तुम्ही जे वाटचाल करता किंवा तुम्ही जो हा इनिशिएटिव्ह घेतलाय त्यासाठी मी तुम्हाला खूप खूप काय शुभेच्छा. शुभेच्छा देते. तुम्हाला मी पुढच्या भविष्याच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देते. आणि खूप छान करताय तुम्ही. आणि रिअली थँक्यू टू इन्व्हाइट मी हिअर. वेलकम. आय रिअली एन्जॉयड दी पॉडकास्ट. थँक्यू. तर मित्रांनो, असा होता आपला हा एपिसोड. लोक काय म्हणतील. जर तुम्हाला पण असं काहीतरी वेगळं करायचं आहे की आपल्या स्वप्नांच्या मागे धावायचं आहे, आपल्याला सोसायटी किंवा समाजाच्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळं काम करायचं आहे, कुठेतरी वेगळे डिसिजन घ्यायचे आहेत, काहीतरी लोकांच्या विचारांच्या पलीकडे काही करायचं आहे, तर तुम्हाला ह्या गोष्टी म्हणजे जे मी स्टार्टिंगला सांगितलं की आपला एक मित्र आहे जो आपलं कधी चांगलं होणार नाही, फक्त वाईटच होईल हा विचार करतो, तो म्हणजे लोक काय म्हणतील. तर ह्या मित्राला लगेच ब्लॉक करा. आणि तुमचे जे काही प्रयत्न असतील, तुम्हाला कोणत्या स्वप्नांच्या मागे धावायचं असेल, काय तुमची इच्छा असेल पूर्ण करायची, ती बिनधास्त पूर्ण करा. आणि हा एपिसोड अशा मित्रांना किंवा तुमच्या अशा नातेवाईकांना पाठवा ज्यांना खरंच लोक काय म्हणतील याने खूप फरक पडतोय. म्हणजे त्यांना थोडासा एक गायडन्स भेटेल आणि एक अवेअरनेस येईल की असं नसतं, खूप काही असतं, ते तुम्हाला एपिसोड बघून समजेल. बरोबर. तर भेटूया आपल्या नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि लोक काय म्हणतील याचा जास्त विचार करू नका. स्टे हेल्दी, स्टे फिट. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. मी तुमचं सगळ्यांचं खूप मनपूर्वक आभार मानतो, तुम्ही हा व्हिडिओ पाहिला. भेटूया आपल्या नेक्स्ट एपिसोडमध्ये. थँक्यू.